श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. श्रीमद भागवत कथा सुरू करण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे 1 मिनिटभर डोळे मिटून शांत बसायचं आणि मग कथा आरंभ करूया. 1 मिनिटभर शांत बसा. श्रीराम. श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री शुकदेव जी महाराज की जय. सब संतन की जय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो बोला. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नमो हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम भगवते. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते
श्री गोपाल जय जय रघुवीर गणाधीश जो मुळारंभारंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळचत्वारि वाचा आनंद पूर्ण वैराग्य जाचे शिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठ विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम नमो भगवते ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री दत्तात्रेयांना अत्यंत प्रिय असणाऱ्या श्रीमद भागवत कथेमध्ये सम्मिलित असे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो। भगवंताची कृपा आपल्यावर अखंड राहावी याकरता जे वागणं भगवंताला आवडतं असं वर्तन आपल्याकडून घडावं, धर्माचरणाने आपण वागावं असं ज्यांना मनापासून वाटतं आणि त्याकरता जे प्रयत्नशील असतात असे लोक नेहमीच वंदनीय असतात, म्हणून त्यांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार, समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी बसलेत, सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो। आपल्यामध्ये उपस्थित असणारे वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपवृद्ध कीर्तनकार, हरिभक्तीपरायण श्री ढोलेबुवा त्यांना सगळ्यांच्या तर्फे अभिवादन करतो। संहिता वाचायला आतमध्ये बसलेले माझे मित्र श्री गोविंद मांडवगणे गुरुजी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। कालच्या प्रवचनामध्ये आपण या जगातलं जे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान वेदांनी सांगितलं, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म, अशी 4 महावाक्य आहेत आचार्यांनी काढलेली। 4 वेद म्हणून 4 महावाक्य, तशी पुष्कळ असतात पण 4 महावाक्य आचार्यांनी काढली। या 4 महावाक्यांचं जे सार आहे
ते आपण काल चतुश्लोकी भागवताच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना कळलं, काही लोकांना थोडं कळलं, काही लोकांना कळलं नाही हे कळलं. पुष्कळ वेळा ऐकत गेलो की आपल्याला ते कळत जातं. आणि कळत नाही तोपर्यंत ऐकत राहावं, पटत नाही तोपर्यंत मनन करत राहावं, ठसत नाही तोपर्यंत निधिध्यासन करत राहावं, म्हणजे साक्षात्कार होतो. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि साक्षात्कार अशा 4 पायऱ्या आहेत भगवंताच्या कृपेच्या. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि साक्षात्कार. कळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा ऐकावं. कळलं पण असं त्यांना म्हणायचंय हे कळलं हो, पण पटलं नाही. पटत नाही तोपर्यंत मनन करावं. असंच का म्हणलं त्यांनी? पटलं पण ठसलं नाहीये, माझा तो विचार नाही झाला, तोपर्यंत निधिध्यासन करावं. आणि यानंतर करायचं काही उरत नाही. यानंतर होतं ते काय, त्याला साक्षात्कार म्हणतात. आणि अनेकांकडून ऐकावं. प्रत्येकाच्या वाणीवरती सरस्वतीच्या कृपेची कमी जास्त पोटेन्सी असते. इथे प्रत्येकाच्या विद्या देवता जी आहे ना, सरस्वती देवता जी आहे ना, ती सांगायला मदत करते, आपल्याला परफॉर्म करायला, सादरीकरणाला मदत करते. म्हणजे तिच्या कृपेने सादरीकरण होतं ती सरस्वती. कळतं ज्याच्या कृपेने तो गणेश, आणि अनुभव ज्याच्या कृपेने येतो तो सद्गुरू. गणेश, शारदा, सद्गुरू. आणि सरस्वती म्हणजे ती विद्या इन्फिनिट आहे हो, मोजता येणार नाही अशी आहे. अनेक वक्त्यांच्या मुखातून ती आपल्यावरती कृपा बरसवीत असते, वर्षवीत असते. म्हणून समर्थ सांगतात, उदंडांचे उदंड ऐकावे. खूप लोकांकडून ऐकावं. अच्छा, यांनी असं सांगितलं का? त्यांनी असं सांगितल्यावर अजून दृष्टिकोन बदलतो. अजून एखादं वाक्य नवीन वक्त्याकडून असं येतं की अजून दृष्टिकोन करेक्ट होत जातो. असं होता होता जसा व्हायला पाहिजे तसा होतो, आणि एक दिवस कळायला लागतं. तसं आपल्या स्वयंपाकघरातल्या सगळ्या वस्तू एकाच दुकानात आणल्यात का आपण? आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू एका दुकानात नाही मिळाल्या. टाईल्स वेगळ्या ठिकाणून आणल्या, ते नळ वेगळ्या ठिकाणून आणले. मिक्सर असतात ना ते बाथरूम मध्ये, अनेक गोष्टीला मिक्सर म्हणतात. त्यांनी ते मांडले, त्यालाही मिक्सरच म्हणतात म्हणे. फोडणीचं साहित्य वेगळ्या ठिकाणून आणलं, डाळ वेगळ्या ठिकाणून, ज्वारी वेगळी तिकडे चांगली मिळते म्हणले, सोलापूरला, तिकडून आणली. तसं अनेक गोष्टी आपण आपल्या प्रपंचात आणल्या आणि आपला प्रपंच मांडला आणि तो आपण एन्जॉय करतो. तसं परमार्थात सुद्धा अनेक ठिकाणून अनेक गोष्टी आणाव्या लागतात आणि मग आपला परमार्थ एन्जॉय करता येतो आपल्याला. त्यापैकी म्हणलेलं हे श्रीमद भागवत. या भागवताचा आपण काल विचार करत 2ऱ्या स्कंधातल्या 9व्या अध्यायापर्यंत आलो. पहिल्याच दिवशी 3ऱ्या स्कंधातले 23 अध्याय व्हायला पाहिजेत, इतकं आहे. 2ऱ्या दिवशी त्यांनी सांगितलंय, 2ऱ्या दिवशी किती बोलाल? त्यांनी सांगितलंय की 5व्या स्कंधातले 9 अध्याय इथपर्यंत, आणि 3ऱ्या दिवशी 7वा स्कंध पूर्ण इथपर्यंत जायचंय. इतके मागं पडलोय आपण. पण मला असं वाटतं की आपण अगदी सिलेबस कव्हर करायला बसलेलो नाहीच आहोत. भागवताची तोंड ओळख होण्यापुरते आपण आत्ता भागवत ऐकतो. भागवत ऐकायला अनेक वर्ष बसावं लागेल आणि रोज 1 तास 1.5 तासच बसावं लागेल, म्हणजे ते तेवढं पचेल. एकदम 50 पोळ्या आपल्याला खाता येत नाहीत ना, अनेक दिवस त्या खाव्या लागतात. उरल्या तर 2ऱ्या दिवशी सकाळी फोडणीच्या करून खाव्या लागतात, किंवा भात काय असेल तो. असं करत 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 जसं अन्न संपतं मग पचतं, तसं 1 तास 1.5 तासच, आणि असं अनेक दिवस. म्हणून एकनाथ महाराजांनी असं केलं की आयुष्यभर भागवत सांगितलं. रोज तास 1.5 तास सांगायचे, रोज त्यांच्या घरी. आणि शांतपणे भागवत ऐकायला माणसं, इतकी गडबडीची वेळ असून सुद्धा, पाणी भरायची वेळ असून सुद्धा येऊन बसायच्या बाया बापड्या सगळेच जण.
असं नाथांचं. तसं केव्हा तरी करावं लागेल. काय कुठला वक्ता मिळेल किंवा मला कुठला श्रोता मिळेल कोणास ठाऊक. पण असं क्रमाक्रमाने व्यवस्थित 14,000 श्लोक पाहून होतात मग. पण त्याची तोंड ओळख निदान काहीतरी तर उपयोगी पडलं पाहिजे ना. असा हा ग्रंथ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. यानंतर पुढच्या अध्यायाचा थोडा विचार करूया, ज्या अध्यायाचं नाव आहे पुराणांची लक्षणं. पुराणांची एकूण लक्षणं श्रीमद भागवतांनी किती सांगितली आहेत तर 10 सांगितली आहेत. श्रीमद देवी भागवतांनी ती 5 सांगितली आहे. अथसर्ग विसर्गश्च. इथे मात्र 10 सांगितली आहेत. पहिलं, संपूर्ण विश्व बनण्यापूर्वी, आता पुराणांची 10 लक्षणं म्हणजे पुराण कशाला म्हणतात. जुन्याला पुराण म्हणू नका, आपण पुराणाच्या अलीकडे जुनं लावतो, जुनं पुराण. किंवा लवकर एखाद्याचं संपत नसेल ना तर त्याला म्हणतो बस कर तुझं. पण पुराण याचा अर्थ पुराहा अपि नवाहा, व्हेरी 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 ओल्ड बट यट लेटेस्ट. सगळ्यात जुनं आणि सगळ्यात नवीन एकत्र केलं की जे होतं त्याला पुराण म्हणतात. आणि बुवा काहीतरी काय बोलताय, असं शक्य आहे का? एक प्रश्न विचारतो मी आपल्याला, गंगा नदी जुनी का नवी सांगा. गंगा नदी जुनी का नवी? आपण म्हणतो ना इथे आम्ही गेल्या वर्षी आंघोळीला आलो होतो. तू काय आंघोळीला आले होते? ऋषींनी इथे आंघोळ केली. अरे रामरायांनी इथे आंघोळ केली असं ठिकाण दाखवतात. रामरायांनी इथे आंघोळ केली गंगेत, म्हणजे जुनी आहे. पण तुम्ही डावा पाऊल बुडवा आणि थोड्या वेळानं, म्हणजे एक सेकंदभर जाईल ना उजवा पाऊल बुडवायला. एकदम काय असं टणकन उडी मारून आपण जात नाही. असं उडी मारून जातो का? एक एक पाऊलच बुडवतो ना गंगेत. तो विनोद ऐकला असेल आपण, की एकाने प्रश्न विचारला की चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी ठेवलं? चंद्रावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं? ते म्हणले नील आर्मस्ट्रॉंग. दुसरं पाऊल कोणी ठेवलं? म्हणले त्यानीच. तो काही लंगडा नव्हता काही. विनोद आहे आपण, मुद्दा लक्षात घ्याल त्यातला. तसं डावं पाऊल तुम्ही ठेवलं गंगेमध्ये किंवा उजवं ठेवलं, दुसरं पाऊल जेव्हा ठेवता तेव्हा ते पाणी आहे का जे डावं पाऊल ठेवताना, आधीचं पाऊल ठेवताना होतं ते पाणी होतं ते आता आहे का? नाहीये. पाणी बदलतंय. बरोबर ते उदाहरण घ्या भागवताला, कुठल्याही कथेला. द पाथ इज ओल्ड बट वॉटर इज जस्ट न्यू. पाथ जो आहे ना त्या गंगेचा, वाट जी आहे ना ती खूप जुनी आहे, पण पाणी किती नवीन आहे. तसं इथले वर्ड्स जे आहेत ना, इथले शब्द जे आहेत ना ते जुने आहेत, पण आत्ता आपल्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्याचं वैचारिक आणि दैवी सामर्थ्य इथे भरलेलं आहे. फक्त वैचारिक नव्हे. एखाद्या विचारवंतांनी ग्रंथ लिहावा असा ग्रंथ नाही हा. विचारवंत आहेत आणि संत आहेत ते लोक. त्यांना साक्षात्कार झालाय. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असे ते आहेत. नुसतं शब्दज्ञान नाहीये त्यांच्याकडे. त्यांचा शब्द हा आशीर्वाद आहे. आणि म्हणून अशा पुराणाला कधी नावं ठेवू नका. भराभरा सांगतो पुराणांची लक्षणं. पहिलं पुराणांचं लक्षण काय? ज्यामध्ये विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेचं सगळ्यात आदी कारण जे आहे ते सांगितलेलं आहे. आदी कारण काय आहे? अथसर्ग. सर्ग म्हणजे त्यांनी सांगितलं की ईश प्रेरणेनं प्रक्रियात्मक पद्धतीनं तन्मात्रा आणि महत्त्व जे बनतं, म्हणजे सूक्ष्माची निर्मिती. स्थूलाची निर्मिती नंतर आहे. पहिली गोष्ट सूक्ष्माची निर्मिती. म्हणजे काय होतं? उदाहरण सांगतो. आधी तिखटपणा निर्माण होतो. तिखटपणा नावाचा गुण निर्माण होतो. उदाहरण घ्या. तिखटपणा म्हणजे सर्ग नव्हे. तिखटपणा वेगळा आणि मिरच्या वेगळ्या. तुम्हाला विचारलं तिखट म्हणजे काय, तुम्ही म्हणाल बुवा मिरची. तिखट नसलेल्या पण मिरच्या मिळतात हल्ली. पांढऱ्या पाठीच्या नसतात का त्या? गोऱ्या 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 असतात बघा. काही नाही, नुसता मिरचीचा स्वाद असतो त्याला. प्रत्यक्षात ते इथपर्यंत गेलं पाहिजे ना, मिरचीचे झणका बसला पाहिजे, असा फाळका निघाला पाहिजे, तर मिरची तिखट पाहिजे की नाही.
म्हणजे मिरची तिखट असते किंवा नसते. मिरची तिखट असतं नाही, तिखटपणा वेगळा आणि मिरची वेगळी आहे. मिरचीचे काप करून आपण त्या कोशिंबिरीत आमटीत घालतो, मिरची मिरची राहते आणि तिखटपणा आमटीत येतो की नाही. तसा तिखटपणा नावाचा गुण निर्माण होतो आणि नंतर मिरची नावाचा आकार निर्माण होतो. तसं विश्व नावाचं जे काही आहे हे निर्माण होण्यापूर्वी विश्व निर्माण करावं, पंचमहाभूत निर्माण करावी, याकरता महत्तत्व नावाची गोष्ट निर्माण झाली. महत्तत्व म्हणजे आकाश मावेल अशी जागा. कल्पना करून बघा, आकाश नावाची गोष्ट मावण्याकरता काहीतरी. आकाश पूर्वी टिंबाएवढं असतं आणि फुगा जसा करत फुगवतो ना आपण, ते फुगेवाले मोठे मोठे येतात बघा, केवढा असतो फुगा, तो करतो. तसं हे आकाश आहे. कल्पना करून बघा, ही महत्तत्व नावाची गोष्ट जी आहे ना, हा भगवंताचा पहिला अवतार आहे. अवतार म्हणजे एकदम रामकृष्णन मारामारी आणि सुदर्शन चक्र आणि तलवारी आणि ते कॉम्प्युटरमधले बाण एकमेकांवर, ते नंतर ते खूप खालचा अवतार आहे, लक्षात घ्याल. महत्तत्व नावाचा त्याचा पहिला अवतार आहे. नंतर अहंकार आहे. अहंकार नावाची गोष्ट निर्माण केली, ती आपल्या प्रत्येकामध्ये थोडी 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 टाकली. मग त्रिगुण निर्माण केले, मग पंचमहाभूत निर्माण केली. तो क्रम लक्षात घ्याल. अहंकार नावाची गोष्ट, अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण समर्थ. अहमचं स्फुरण झालं, त्याच्या आधी महत्तत्व. महत्तत्व नावाची गोष्ट आपण नुसती विचार करून बघा. जर आपण विचार करू शकलो तर समाधी लागल्याशिवाय राहणार नाही. हे ज्यात सांगितलेलं असतं त्याला पुराण म्हणतात. एक लक्षण. दुसरं विसर्गश्च, प्रत्यक्ष पंचमहाभूत निर्माण होतात. मी काल बोललोय ते परत सांगतो. आकाश नावाचं तत्व नंतर निर्माण झालं. आकाश नावाचं जे महाभूत आहे, आकाशाचे परमाणू नंतर निर्माण झाले. त्या परमाणूंचा गठ्ठा निर्माण, आकाशाचे परमाणू म्हणजे परमाणूंचा गठ्ठा आहे. आकाश नावाच्या जातीच 5 प्रकारचे परमाणू आहेत. पृथ्वी नावाच्या जातीचे परमाणू आहेत, छोटे छोटे छोटे. आणि त्याचं सॉलिड झालं, त्याचा गोळा झाला की त्याला पृथ्वी म्हणतात, चंद्र म्हणतात. पृथ्वी म्हणजे सगळं सॉलिड सॉलिड असं, सगळं घट्ट 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 असं. वायू नावाच्या महाभूताचे परमाणू निर्माण झाले, ते खूप आहेत. मग वायू निर्माण झालाय. लक्षात, आपल्याला जो वारा लागतोय, आता या पंख्याचा वारा मला लागतोय म्हणजे काय, त्याच्यामध्ये अशी व्यवस्था आहे त्या उपकरणामध्ये की असे ते परमाणू आमच्या सगळ्यांच्या अंगावर असे फेकता येतं. पंखा फेकतोय आपल्या सगळ्यांच्या अंगावर, वरचा पंखा. अग्नी नावाचा जो काही जात आहे ना, त्या जातीचे परमाणू निर्माण झाले आणि ते आता जे आपल्या अंगावर ऊन लागतंय बघा. चर्चा रोज होती, इथं काहीतरी लावायला पाहिजे, पण अजून ते लावण्याचे परमाणू निर्माण व्हायचे. गंमत जरा. हा अग्नी नावाचे परमाणू आहेत, लक्षात घ्याल, आपल्या अंगावर येणार तेज. असं मी आता परत त्यात जात नाही, तर खूप मागे मागे मग पुढं. मला तुम्हाला ते कळतंय की नाही याचा अंदाज घेतोय चेहऱ्यावरनं मी. निदान चेहरा करा कळल्यासारखा असा, म्हणजे मग पुढे जाईल. नाहीतर हे याला म्हणतात विसर्ग. एक सर्ग, दुसरा विसर्ग. हे विसर्गाची लक्षणं जिथे सांगितली असतात त्याला पुराण म्हणतात. तिसरं लक्षण त्यांनी सांगितलं स्थान. सृष्टीचा नाश न होऊ देता त्याची स्थिती सांभाळली गेली पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करणं, याला स्था धातू आहे. स्थान. पोषणम ऊतयः. पोषणम ऊतयः, पोषण. दुसरा पुढचा पोषण म्हणजे भक्तांना सुरक्षित ठेवून त्यांच्यावर कृपा करण्याची व्यवस्था परमेश्वराने, म्हणजे त्या शक्तीने निर्माण केली. त्याला परमेश्वर म्हणा, त्याला अल्लाह म्हणा, त्याला गॉड म्हणा, त्याला ईश्वर, काही म्हणा, हे त्यात वर्णन केलेलं असतं. त्यानंतर 5वी गोष्ट कुठली असेल, तर मन्वंतर. मन्वंतर याचा अर्थ सगळ्यात शेवटी सगळं विश्व निर्माण होता 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 माणूस नावाचा काही पदार्थ निर्माण करावा, माणूस नावाचं काही शरीर निर्माण करावं जे आत्मज्ञान करून घेईल. बाकी कुठल्याही प्राण्यांच्या देहामध्ये आत्मज्ञानाची व्यवस्थाच नाही आहे.
कुठलाही प्राणी तुम्ही आपण घ्या, गाढव घ्या, माकड घ्या, कुठलाही प्राणी डोळ्यासमोर आणा, त्याला या विश्वाच्या निर्मात्याचा विचार करायची व्यवस्था बसवलेलीच नाहीये तिथे, नाही का? काही ठिकाणी आपण पूर्व कुठली, पश्चिम कुठली असा कंपास असतो बघा, तो मोबाईलमध्ये असतो. अनेक मोबाईलमध्ये तो कॉम्पॅटेबल नसतो, म्हणून तो डाउनलोड होत नाही. पण काही मोबाईलमध्ये तो इनबिल्ट असतो. ॲपलच्या मोबाईलमध्ये तो इनबिल्ट असतो, पण काही मोबाईल त्याला कॉम्पॅटेबल नसतात, योग्य नसतात, तो त्यात चालत नाही, कारण तो चालावही व्यवस्था त्यात नसते. तसं आत्मज्ञान नावाची गोष्ट विचार करण्याचे मेंदूमध्ये सिस्टीमच ठेवली नाही आहे. ते सगळे इतर देह आहेत. फक्त माणसाचा देह असा आहे की या देहामधला जो अंतःकरण चतुष्टय आहे, त्या अंतःकरण चतुष्टयामध्ये विश्वनिर्मात्याचा विचार केला जाऊ शकतो. करतोच असं नाही बरं. आपल्या जवळची ही सिस्टीम न वापरणारेच लोक जास्त आहेत. नाथांनी त्यांना गाढव म्हटलेलं आहे. गाढव जसं असतं, नाथांची ओवी आहे भागवतातली की पावोनी नरदेह जाण, पावोनी नरदेह जाण, जो न साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्धभ जाण, पुच्छे विण दुपाई. काही गाढव 4 पायाचे असतात. पुढचं वाक्य बोलत नाही. आता माणूस नावाचा काही आत्मज्ञानाचा अर्थ विश्व निर्माण ज्याच्यापासून झालं ते तत्व शोधणारा काही निर्माण व्हावा, याकरता एक सिस्टीम उदयाला आली, त्याचं नाव मनू. हे निर्माण होत गेले, लक्षात घ्याल. डार्विनचा जो सिद्धांत आहे त्याच्यापेक्षा भारतीय परंपरेने सांगितलेला सिद्धांत फार वेगळा आहे. डार्विनला थोडं त्यातलं कळलंय, पण तो म्हणतो नाही, माकडाचाच माणूस झालेला असतो. काही काही वेळा वाटतं सुद्धा. पण आपले पूर्वज माकड होते, किती अपमानास्पद आहे हो. आपले पूर्वज ऋषी होते आणि आपले पूर्वज माकड होते, यातलं काय मान्य कराल तुम्ही? ऋषी होते, आपण आपलं माकड गोत्रोत्पन्न होम असं म्हणतो का आपण? काळ्या तोंडाचं माकड गोत्रोत्पन्न होम, तांबड्या तोंडाचं माकड गोत्र असं काही म्हणतो का आपण? आपण आपल्या ऋषींचं नाव घेतो. मला तर त्याचा सिद्धांत खोडत बसण्यात वेळ नाही घालवायचा, कारण त्याचा सिद्धांत त्याच्या मुलांनीच, डार्विनच्या मुलांनीच 2 प्रश्न विचारलेत. बाबा, नवीन काही निर्माण झालं की जुनं नाहीसं होतं. भीम सरट म्हणजे डायनासोर पूर्वी होते, त्यातनापासून पाली निर्माण झाल्या, मगरी निर्माण झाल्या आणि डायनासोर नाहीसे झाले. काही असे 22,000 नी 25,000 किलोमीटर पर आवरनी वारे होते तेव्हा, असे काही वादळं झाली, त्यात ते नाहीसे झाले असं वैज्ञानिक सांगतात. त्यानंतर जे काय उरलं ना त्यातनं ते मगरी, पाली, त्या जातीचे प्राणी निर्माण झाले, जुने नाहीसे झाले. माझा पहिला प्रश्न असा आहे, बाबा, माणूस निर्माण झाल्यानंतर माकडं नाहीशी का नाही झाली? हा पहिला प्रश्न. तुम्ही म्हणले नाही रे, मी याचा विचार केला. आणि दुसरा प्रश्न, माणसापासून पुढं काही का निर्माण झालं नाही? कारण बदलत बदलत जातच ना, पुढं गेलंच पाहिजे ना. माणूस निर्माण झाला आणि विश्वनिर्मितीची प्रक्रिया स्टॉप झाली. याचा सरळ अर्थ असा आहे की डार्विनच्या सिद्धांताला दुसरं काही कोणी शोधून काढलं नाही, म्हणून आपण ते शिकवतो आणि शिकतो. ते परीक्षेत लिहा बरं का. हे तुम्हाला जर आलं तर तुम्ही माझं नका लिहू हे, आणि ते कळणार नाही त्या चेक करणाऱ्याला. भागवत त्याला कळलं पाहिजे ना, तपासणाऱ्याला. त्यामुळे मार्का करता लिहायचं ते लिहा, तो प्रश्न नाही मला सांगायचा. माणूस नावाचं जे काय आत्ता आपल्याला 2 हात 2 पाय 2 डोळे वगैरे वगैरे जे काय स्ट्रक्चर आहे ना, ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी, शरीर रचना आणि शरीरक्रिया माणसाची निर्माण करण्याकरता एक व्यवस्था निर्माण झाली आहे, आणि त्याचं नाव आहे मनू. आणि मनूचे म्हणून आपण मानव, इंग्लिशमध्ये मनूचे म्हणून आपण मॅन, माकडाचे म्हणून मॅड, ठरवा आपण काय ते असो. तर या एका मनूपासून दुसऱ्या मनूपर्यंत एका मनूचा किती काळ असेल? तर काल बोललोय मी, 43,20,000 वर्ष. 43,20,000 गुणिले 71 एवढा काळ एका मनूचा असतो. म्हणजे ती सिस्टीम अशी राहते इतका काळ. जसं ॲपल 20 आला उदाहरणार्थ, ज्यांच्याकडे ॲपल किंवा कुठलाही घ्या, जी नावाचा काय तो असतो ना मोबाईल, अमका अमका,
नवीन त्याचं वर्जन निघायला मध्ये 2 वर्ष 3 वर्ष घालवतात बघा. तसं माणसाचं नवीन वर्जन, नवीन म्हणजे वेगळं बरं का. नवीन याचा अर्थ काय, त्याच्यात सुधारणा करतो असा अर्थ नाही. असे 14 मनू आहेत, त्या 14 मनूंच्या गोष्टी आहेत. 14 मनू सांगणार नाहीच आहे मी, एखादा मनू सांगून होईल सांग झाला तर. आत्ता जे आहे तो विवासवान नावाचा मनू आहे. अभ्यास करत करत गेलं ना की डीप स्टडी करता करता एवढंच कळायला लागतं की अजून खूप अभ्यासाला पडलंय, खूप म्हणजे अनेक जन्म जातील एवढंच कळायला लागतं. असं ते मन्वंतरांचं वर्णन केलेलं असतं. मनू काय करतो, तो शुद्ध धर्माचं अनुष्ठान सांगतो. हे ज्यात सांगितलेलं असतं ते 4थं लक्षण आहे बरं का. 5वं लक्षण आहे ते म्हणजे मन्वंतर. हे याच्यामध्ये पुराणात आलेलं असतं. पुराणाचं 5वं लक्षण सांगितलं. नंतर ऊती म्हणजे जाळं. ते कोळ्याचं जाळ असताना त्याला ऊती म्हणतात. ऊला दीर्घ ऊ बरं का. म्हणजे आपण आता कर्म करतो त्याप्रमाणे आपल्याला वासना निर्माण होतात. वासनाप्रमाणे आपण कर्म करतो. कर्म करता करता अजून नवीन वासना निर्माण होतात. असा जीव गुरफटत जातो. हे ज्यात वर्णन केलं जातं. कर्मामुळं मनुष्य वासनांना बांधला जातो, हे ज्यात वर्णन केलेलं आहे, कारणं सांगितली आहेत, त्याचं नाव पुराण. यानंतर 7वं लक्षण ईशकथा. ह्याच्यामध्ये अनेक अवतारांच्या कथा आलेल्या असतात. दत्तपुराण नावाचं पुराण श्री वासुदेवानंद सरस्वतींनी लिहिले, त्यात हे सगळं आलंय बरं का. दत्तपुराण कोणी वाचणारे असतील त्यांना कळेल. यानंतर 8वं लक्षण निरोध. निरोध याचा अर्थ थांबवणे. काय थांबवतं तर भगवंताची योगनिद्रा. परमात्मा झोप घेतो, असा स्थिर राहतो. बघा तुम्ही कुठेही भगवान महाविष्णू असे ध्यानस्थ बसलेत, भगवान शंकरांचा फोटो पहा असे ध्यानस्थ बसलेत, शंकराचार्य असे बसलेत शांत, तुम्हाला ज्ञानमुद्रेत बसलेले दिसतील. असे सगळे दत्तप्रभू असे बसलेत. पहिलं मेरूचे शिखरी आहे ना, एक म्हणूया एक चरण, कारण महाराजांचं स्थान आहे. म्हणजे काय करतायत ते जगाबरोबर वाहून जात नाहीये. ते जगातच आपल्यासारखा त्यांचा देह आहे, म्हणजे खूप पवित्र देह आहे. आपला देह अपवित्र आहे, पण आपल्यासारखे ते दिसू शकतात, पण तरी ते थांबवतायत. आपण ते थांबवू शकत नाही. आपल्याला मनात आलं की लगेच आपण चाललो 6 वाजता चहा घ्यायला. म्हणजे मी पहिला जातो पडत, तुम्ही थांबा मला जाऊ द्या म्हणतो ना. आपल्या कुठल्या गोष्टींना आपण थांबवू शकत नाहीत. म्हणून हे भगवंताचं जे योगनिद्रेमध्ये जाणं जे आहे बरं, आणि आपण जर त्याला शरण गेलो तर भक्तांसह तो आपल्या स्वतःच्या स्वरूपात लीन होतो. हे वर्णन जिथे केलंय तो निरोध नावाची लीला आहे भगवंताची. कसे भगवान दत्तात्रय बसले, ज्ञानोबा सांगतात, पहिलं मेरूचे शिखर, मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे शिखर, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी. कसे बसलेत गिरनार पर्वतावर, एक योगी निराकारी, मुद्रा लावूनी खेचरी. खेचरी मुद्रा म्हणजे दोन्ही बुबुळं, तिथे आपण कुंकू लावतो, चंदन लावतो, अशा आज्ञाचक्राच्या ठिकाणी, भ्रुकुटू मध्याच्या ठिकाणी दोन्ही बुबुळं स्थिर करायची. ही भूचरी मुद्रा आहे, खेचरी मुद्रा आहे. नाकाच्या इथे संप्रेक्षण नासिकाग्रम स्वम, ही भूचरी मुद्रा आहे, म्हणजे यांनी जमीन दिसते. भू म्हणजे जमीन, खेचरी, ख म्हणजे आकाश. मुद्रा लावुनी खेचरी, प्राणायामे बैसला, प्राणायामे बैसला, पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे. तेणे सांडियेली माया,
तेणे सांडियेली माया त्यजियेली कंथा काया त्यजियेली कंथा काया मन गेले से विलया मन गेले से विलया मन गेले से विलया ब्रह्मानंदा माझारी पहिलं मेरूचे शिखरी पहिलं मेरूचे शिखरी पहिलं मेरूचे शिखरी मेरूचे शिखरी मेरूचे शिखरी. आपण त्याला शरण गेलो श्रोते हो की तो आपल्या सगळ्या भक्तांचे कण 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 गोळा करतो भक्तांना आणि तो आपल्यासह ब्रह्मामध्ये लीन होतो. निरोध नावाची भगवंताची लीला वर्णन केलेली असते. पुढे 9वी मुक्ती, अज्ञान कल्पित कर्तृत्व आणि भोक्तृत्व, दोनच अज्ञान आहेत लक्षात, कर्तृत्व भ्रांती आणि भोक्तृत्व भ्रांती. कारण एक गोष्ट सांगितली आहे, जगत सत्यत्व भ्रांती. 3 भ्रांती होतात. भ्रांती म्हणजे भ्रम, जगत सत्यत्व भ्रांती, म्हणून कर्तृत्व भ्रांती आणि म्हणून भोक्तृत्व भ्रांती. कळलं नाही तरी शब्द ऐकून घ्या, सवयीचे झाले की ऐकायला होतात. सुरुवातीला सवयीचे नसतात. लग्न झाल्यानंतर अहो ऐकलत का, हे आपल्याला वाक्य फॉरेनर असतं, आपल्याकरता नसतं ते. आता अहो ऐकलत का म्हटल्यावर सगळेजण मागं बघतात, कारण हे वाक्य प्रत्येक घरातलं आहे. तसं हे काही काही शब्द म्हटले जगत सत्यत्व भ्रांती, काय 10-15 वेळा ऐका की म्हणजे कळायला लागतं जगत सत्यत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, जगत, असं आतल्यात आपलं आपण आवर्तन करायचं. म्हणून कर्तृत्व भ्रांती, जग खरं आहे म्हणून मला काही कर्म केलं पाहिजे आणि त्या कर्माचं फल मला मिळणार आहे, या 3 भ्रांती आहेत. गाढ झोप लागल्यावर काय सांगावर, जगत सत्यत्व भ्रांती आहे का? गाढ झोप लागल्यानंतर काही नाही. आपण स्त्री आहोत का पुरुष आहोत लक्षात राहतं, कुठल्या गावात झोपलोय लक्षात राहतं, ते जाऊ द्या, कुणाचं प्रवचन चाललंय हे तरी लक्षात राहतं का सांगा? म्हणून या 3ही भ्रांतीपासून विलग करणारा आणि आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारा भगवंताचा कृपा वर्षाव ज्या पद्धतीने होतो त्या पद्धतीचं वर्णन केलं जातं. हे 9वं लक्षण आहे, त्याचं नाव मुक्ती. हे यात वर्णन केलेलं असलं पाहिजे तर ते पुराण आहे. आणि 10वं आश्रय. चराचर जगाची उत्पत्ती स्थिती लय ज्या तत्वामध्ये होतात त्या परब्रह्मास आश्रय असे म्हणतात. ह्या आश्रयाचं वर्णन तिथे आलं पाहिजे, ते पुराण आहे. सांगा काय राहिलं? सगळं आपलं जीवन पुराणामध्ये सामावलेलं आहे. म्हणून पूर्वी आपल्याकडे पुराण लावण्याची पद्धत होती. अमक्या ठिकाणी दत्तपुराण लावलंय, सगळ्या बाया बापड्या एकत्र जमायच्या, एक त्यातली बाई जिला येतं वाचता बऱ्यापैकी ते वाचून दाखवायची, तिला तर प्रवचन यायचा असा अर्थ नव्हे. आणि रोज दुपारी 2 ते 3 तांदूळ निवडत निवडत वाती वळत 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 होतं ना पूर्वी. असं अजूनही चालतं काही ठिकाणी. तुम्ही म्हणाल बुवा वाती वळत नाही, वाती वळत ऐकू नाही बरोबर आहे, पण अजिबात न ऐकण्यापेक्षा वाती वळत ऐकलेलं बरं की नाही. 50 वाक्यातली 5 वाक्य जरी ऐकून ती घरी गेली ना तरी परिणाम होतो, लक्षात घ्याल. असे आपण टच मध्ये राहतो, पुराणांच्या स्पर्शामध्ये राहतो आणि या पुराणामध्ये ठेवलेली भगवंताची कृपा आपल्यावरती होते. म्हणून इथून पुढे काही गोष्टी ठरवून टाका. मी भागवतात तळमळीनं सांगत असतो, कधी पुराणांची थट्टा उडवू नका. आपल्या कीर्तन प्रवचनकारांची कधी थट्टा उडवू नका. आपल्या ब्राह्मणांच्या शेंडीची कधी थट्टा उडवू नका. कुठलाही ख्रिश्चन मुलगा तुम्हाला भेटणार नाही, असा मिळणार नाही की जो आपल्या सांता क्लॉजची थट्टा उडवतोय, आपल्या प्रेयरची थट्टा उडवतोय, प्रार्थनेची प्रार्थना व्यवस्थेची थट्टा उडवतोय. तुम्हाला कोणी ख्रिश्चन मुलगा मिळणार नाही. तुम्हाला एकही इस्लाम धर्मीय मुस्लिम मुलगा मिळणार नाही की जो आपल्या मुल्ला मौलवीची किंवा कुराणाची मशिदीची थट्टा उडवतोय. आमच्याकडे मात्र काय करायचंय, राम मंदिर तिथेच असं म्हणणारे लोक डिबेट करायला येतात ना.
श्रीरामांचा जन्म जिथे झाला तिथे रामांचं मंदिर नको तर कुठे पाहिजे? नाही म्हणे हॉस्पिटल बांधा. हॉस्पिटल शेजारी बांधा ना, पण तिथे मंदिरच पाहिजे. लॉजिकने विचार करा, श्रद्धा बिद्धा लांब ठेवा, तर्काने विचार करा. जिथे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तिथे येशू ख्रिस्तांच्या भक्ताकरता येशू ख्रिस्तांचं एक चर्च पाहिजे. बरोबर आहे? जिथे ही इस्माईल वगैरे ही सगळी मुलं जन्माला आली, किंवा मोहम्मद साहेब असं म्हणतात ते जन्माला आले, तिथे तसं प्रकारची मशीद पाहिजे. बरोबर आहे? मग रामांचा जन्म झाला तिथे रामांचं मंदिर का नको? आणि याचा विरोध आपलेच लोक करत होते. इथून पुढे ठरवा मुलांनी सगळ्यांनी की कधी आपल्या संस्कृतीची आपण मारामारी करू नका तिथे, पण सहभागी होऊ नका त्या थट्टेमध्ये. आपला धर्म टिकवायचं जबाबदारी कुणाची आहे? स्वामी विवेकानंद सांगत असत की या जगामध्ये भारतासारखं तत्वज्ञान कुठेही नाही. द बेस्ट फिलॉसॉफी इन द वर्ल्ड. सगळ्या जगामध्ये सगळं तत्वज्ञान एका बाजूला, नवे नवे तुलनाच होणार नाही, आणि भारतीय तत्वज्ञान एका बाजूला. भारतासारखं तत्वज्ञान सगळं जग फिरलेत विवेकानंद, ते बोलतायत, विज्ञाननिष्ठ संत बोलतायत, भारतासारखं तत्वज्ञान या जगात कुठे नाही. पण भारतांनी त्याची केलेली जी पायमल्ली आहे ना, अपमान आहे ना, तो सुद्धा जगात कुठे दिसणार नाही तुम्हाला. त्यांच्या तत्वज्ञानाचा केलाय अशी. मी याकरता मी हे 10वा अध्याय तो म्हणजे जास्त होतोय तो. मला काही लोकांच्या सूचना आहेत की बुवा हे जरा कमी सांगा, आम्हाला ते ऐकायचंय. पण तरी मी ही तळमळीने याकरता सांगतोय की ठरवून टाका, अरे आपण आपल्या पोथ्यांचेच जर टिंगल उडवायला लागलो तर त्या पोथ्यामध्ये आपलं जे कल्याण ठेवलंय ते आपल्याला कसं मिळेल सांगा ना. आणि म्हणून अत्यंत महत्वाचा हा मुद्दा सांगून पुढे जातो. 3ऱ्या स्कंधामध्ये विदुर आणि मैत्रेय संवादात अनेक उत्तमोत्तम कथा आल्यात. विदुर मैत्रेय संवाद. विदुरांचा आधी उद्धवाचा संवाद झालाय. उद्धवानी सांगितलं हे तुम्ही मला विचारू नका, हे मैत्रेय ऋषींना विचारा. मैत्रेय ऋषी फार महान आहेत. आणि या मैत्रेय ऋषींनी सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया 3, 4, 5 वेळा तरी आलं इथे, कशी सृष्टी निर्माण झाली. साधारण मी क्रम सांगितला हाच: महत्त्व, अहंकार, त्रिगुण, पंचमहाभूत, सगळ्यात शेवटी माणूस. सगळं निर्माण होता 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 असं. एकाने छान संगीताच्या भाषेत सांगितलं. सगळ्यात सुरुवातीला काय निर्माण झालं तर ते म्हणले पाण्यातले प्राणी निर्माण झाले, सागरातले. संगीताच्या भाषेत सांगितलं. नंतर पाण्यातही राहणारे आणि बाहेरही राहू शकणारे असे रेतीतले प्राणी निर्माण झाले, रे. मग काय निर्माण झालं? मग गगनात विहार करणारे प्राणी निर्माण झाले, ग. मग सगळ्यात शेवटी मनुष्य. म्हणले पदनिसाचा काय हेच सांगायचं म्हणाले आम्हाला. सारे ग्राम का परमात्मा धनी है असं म्हणाले. सारे ग्राम पदनिसा, सारे ग्राम का परमेश्वर धनी है असं. म्हणजे त्याचं बसवलंय त्यांनी त्यात. हे कसं निर्माण झालं वगैरे वगैरे. इथे पण विदुर मैत्रेय संवादात आलंय. पण सगळ्यात सुरुवातीला निर्माण होता 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 सर्वप्रथम काय निर्माण झालं ते आपण पाहिलं. यानंतर ब्रह्मदेव म्हणजे विश्वनिर्माण करणारी व्यवस्था. या ब्रह्मदेवाच्या नाकातून वराह नावाचा भगवान महाविष्णूंचा अवतार झाला. वराह म्हणजे खूप मोठं पांढऱ्या रंगाचं डुक्कर, अगदी सोप्या भाषेत त्या आकाराचा प्राणी. आणि त्यांनी केलं काय तर पृथ्वी अजून तयार व्हायची होती. पृथ्वीचा लाडू, पृथ्वी असा लाडू सारखा आहे बरं का. फक्त तो त्यात पाणी आहे 70% आणि 30% जमीन आहे, दगड बिगड असं. 70% वॉटर आहे. पण असा तो डेव्हलप व्हायचा होता, त्याचा ग्रॅव्हिटी मिडल डेव्हलप व्हायचा होता. आणि असा तो निर्माण झालेला ब्रह्मदेवाकडून सत्यलोकात निर्माण झालाय बरं तो. आणि तो अशा पृथ्व्या तयार करतोय जसं आपण लाडू करता ना, दिवाळीत लाडू करतात. हसू नका खूप. म्हणले कडक लाडू केले आमच्या सुनेनी म्हणून हसू आलं. फायदाच आहे त्याचा. एक माणूस डॉक्टरांना दाखवून आला, 2 दात काढायचे, त्यांनी 5,000 रुपये सांगितले होते. सुनेने एका लाडूत काम केलं ते. म्हणजे फायदाच झाला की नाही, 5,000 रुपये वाचले. असा पृथ्वीचा लाडू तयार व्हायचा आहे. कल्पना करून बघा. इतका मोठा विचार करायला आम्हाला वेळ नसतो. आम्हाला वाटतं कुठेतरी आरती ओवाळली, उदबत्ती ओवाळली,
काय फुलं वाहिली, लोकांच्या कंपाऊंडमधनं काढून आणलेली, काहीतरी नैवेद्य खडीसाखर दाखवा, झालं. असं नाही आहे ते. अगदी आपण फुटकळ परमार्थ करण्यात मजा नाही. लक्षात घ्याल, परमार्थ हा सगळ्या स्तरावरचा झाला पाहिजे. नैवेद्यही चांगला, आरती पण चांगली, आणि ज्याची आरती करतोय त्याला म्हणावं, देवा अरे सूर्य आणि चंद्र तुझी आरती उतारतात, माझ्या एवढ्याशा निरांजनानं मी काय करू, असं म्हणून ते निरांजन ओवाळा, की त्या छोट्याशा निरांजनाला सूर्याचा दर्जा प्राप्त होतो. त्याला पाणी घालताना विचार करावा त्या मस्तकावर देवाच्या, देवा गंगा तुझ्या पायापासून निर्माण झाली आहे, तितका तू निर्मळ आहेस, निर्मलस्य कुतस्नानम. मग त्या पूजेला अर्थ प्राप्त होतो. लक्षात घ्याल, मही निर्मिली देवतो ओळखावा, हा समर्थांचा मनाचा श्लोक लक्षात ठेवा. असो तर हिरण्याक्ष नावाचा, मी त्यात दितीला शाप झाला वगैरे सांगतच बसत नाहीये, कारण मागे मागे जाऊ आपण. आणि हिरण्याक्ष नावाचा महाभयंकर असा दितीचा मुलगा, 2 मुलं झालीत तिला, धाकटा मुलगा हिरण्याक्ष, थोरला मुलगा हिरण्यकश्यपू आहे. आणि हा हिरण्याक्ष याला ताप दे त्याला ताप दे असं करायला लागला. तेव्हा नारदांनी सांगितलं, जनोलोकात होता तो. आत्ता आपण ज्या लोकात आहोत ना, हे भागवत ऐकताना काही गोष्टी लक्षात ठेवाल. भागवतामध्ये 3ऱ्या आणि 5व्या स्कंदामध्ये आपल्या एका आकाशगंगेचं फिजिक्स आलेलं आहे. मी परवा बोललो होतो, पोहे आपण ज्या डिशमध्ये खातो अशी कल्पना करा, किंवा चहा पितो ज्या बशीत अशी बशी, अशा 2 बशा, एक अशी उताळीने एक पालथी, अशा 2 बशा एकमेकांवर ठेवा कल्पनेने, तर कुठला आकार प्राप्त होईल? असा आकार आपल्या आकाशगंगेला आहे. आता यात 7 कल्पनेने 7 असे गोल बांगड्यासारखे तयार करा कल्पनेने. असे काही ग्रह आहेत, त्याच्या आत 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 काही ग्रह आहेत, त्याच्या आत 3 ग्रह आहेत, असे 7, 1 2 3 4 7. सगळ्यात बाहेरचा जो लोक आहे त्याला म्हणायचं भूलोक. त्या भूलोक नावाच्या लोकामध्ये एक आपली पृथ्वी आहे, एक आपला सूर्य, नवग्रह आपले आहेत. असे अनेक आहेत बरं का, पलीकडच्या बाजूला बरेच आहेत, अजून पुष्कळ आहेत. अशा पृथ्वी हजारो आहेत. हे आत्ताच हेबल नावाचा 1935ला होऊन गेला एक मोठा सायंटिस्ट हेबल, त्यांनी सांगितलेलं. आणि आता लेटेस्ट स्टीफन हॉकिन्स आत्ता होऊन गेलेले, हे सगळं त्यांनीच सांगितलेलं आहे. ते भागवतात 5000 वर्षापूर्वी सांगितलंय. या भूलोकात आपण आहोत. याच्या आतला लोक आहे भुवर लोक, पितरादी लोक इथे राहतात. याच्या आतमध्ये स्वर्गलोक, इंद्रादी देव इथे राहतात बरं का. याच्या आतमध्ये आहे भू भुहा स्वहा महरलोक, म्हणजे अहिल्याबाई होळकर, लोकमान्य टिळक, अशी मोठी मोठी माणसं आहेत ना, ती तिथे जाऊन राहू शकतात. नावं घेतली एवढ्या करता कळाय करता. यात आत जनोलोक, ह्याच्या आत तपोलोक, आणि याच्या आत सत्यलोक. या सत्यलोकामध्ये 3 मोठी ठिकाणं आहेत. ध्रुव आत्ता आपल्याला दिसतो ना, हा आपल्या मिल्की वेचा, आपल्या आकाशगंगेचा मिडल आहे आणि मध्य आहे. आणि त्याच्या भोवती आपण असे फिरतोय क्लॉकवाईज. खालून पाहिलं तर क्लॉकवाईज, वरनं पाहिलं तर अँटी क्लॉकवाईज, असं फिरतोय आपण, वेगानं फिरतोय. त्यात पृथ्वी सूर्याभोवती फिरतीये, स्वतःभोवती पण फिरतीये आणि सूर्याभोवती फिरतीये. आणि अशी सूर्यमाला, अशा अनेक सूर्यमाला डोळ्यासमोर आणा फिरतायत. इतका मोठा विचार करा. या जनोलोकामध्ये हिरण्याक्षाचा जन्म झाला आणि तो याला त्रास दे त्याला त्रास दे. तेव्हा नारदांनी त्याला सांगितलं, इथे काय कटकट करतोय, वराह नावाचा तिकडे जन्माला आलाय, जा खाली. आणि मग तो आपल्या लोकात आला. तोपर्यंत वराह म्हणजे भगवान महाविष्णूंचा अवतार आहे. तो काय करत होता, मोठंच्या मोठं ते वराह रूप, पांढऱ्या रंगाचा. आता तो कल्प आहे बरं, श्वेतवाराह कल्पे. कांतारा नावाचा चित्रपट पाहिला असेल त्याने, आठवा. तो देव आहे, रूपात त्या प्रकट झालाय. विष्णू म्हटल्यावर त्याला माणसासारखाच हातपाय काढू नका, पण कुठल्याही देवाला आपल्यासारखा रंगवल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही. शंकर म्हटलं की ते माणूस काढल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही. ब्रह्मदेव म्हटलं की 4 तोंड, हातात कमंडलू, पंचांग, त्याला आकार कुठला नसतो. निर्माण करणाऱ्याला आकार कुठला नसतो. आपल्या करता, सोयी करता आपण तो आकार केलाय. विष्णूला कुठलाही आकार नाही. विष्णू म्हणजे व्यापनोती ती विष्णू, व्यापतो तो विष्णू.
शंकर नावाच्या देवाला कुठला आकार नाहीये, त्यांनी तो अवतार घेतला, इथे तो तसा प्रगट झालाय, कारण आपल्यावर कृपा कसा करणार ना. याला उदाहरण पाण्याचं घ्या, पाण्याला कुठलाही आकार नसतो, म्हणून कुठलाही आकार पाणी घेऊ शकतं, कुठलाही आकार नसतो असं जरी तुम्ही म्हणलात तरी भांड्याचा आकार घेतं की नाही, ते त्याशिवाय पिता येत नाही ना. असं आकाशातनं पाणी बदबद बदबद पडते ना, आपण पितोय असं कुठं असतं, तरी त्याला आकार धारण करावाच लागतो थेंबाचा. असं थोड्या आपल्या कल्पना रुंदवाव्या लागतील, लक्षात घ्याल, त्याशिवाय ही पुराणं लागणार नाहीत. आणि हे आपल्याला 100 वर्षापूर्वी येत होतं. आम्ही कीर्तनकारांनी ते छोटं 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 असं करत 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 इथपर्यंत आणून ठेवलं. काही कारणही आहेत त्याला. राजाश्रय राहिला नाही कीर्तनाला, म्हणून अभ्यास कमी पडायला लागला. असो, मला सांगायचं आहे असं. आणि म्हणून तो आला आणि वराहाचं आणि त्या हिरण्याक्षाचं महाभयंकर युद्ध इथे वर्णन केलंय. महाभयंकर, धपा 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 एकमेकांना मारताय. तो रसा तळाला, म्हणजे पाण्यामध्ये ती पृथ्वी मिक्स करायचा प्रयत्न करतोय. कोण? हिरण्याक्ष. आणि भगवंताचा हा अवतार आहे ना, हा असा गोळा असा तयार करायचा पृथ्वीचा आणि आकाशात असा फिरवायचा, असं टाकायचा. असे खूप गोळे पलीकडच्यातले पण असे तो तयार करतोय. लहान मुलं जशी थोडं लहान मुलं असे भोवरे फिरवतात ना, भोवरे असं टक करून टाकतात आणि बराच वेळ तो भोवरा फिरत राहतो. काही वेळा हातावरही घेतात. असे पृथ्वी फिरवत लावली त्यांनी वराहानी. काय असेल ना तो असं. आणि ती अजून फिरतीये आणि त्याच वेगानं फिरतीये. हळूहळू तो भोवरा थांबतो. काय वराहाची ताकद असेल विचार करा. आणि थांबली तर काय होईल? 5-7 सेकंद जर थांबली तर बर्फानं गाठून आपण मरून जाऊ. 5-7 सेकंद जर पृथ्वी थांबली तर. असो. आणि खूप मोठं युद्ध झालं आणि हिरण्याक्षाचा उद्धार केला. श्री वराह भगवान की जय. राजा परीक्षितीने प्रश्न विचारला, माणूस कसा निर्माण झाला? ते म्हणले, तेच मी आता तुला सांगणार आहे, पण थोडं भजन कर, मग सांगतो. गोपाला गोपाला श्याम गोपाला गोपाला, हो हो गोपाला गोपाला श्याम गोपाला. मुरली गान गोरा गोपी गोपाला, मुरली गान गोरा गोपी गोपाला. मुरली गोपाला गोपाला श्याम गोपाला गोपाला, हो गोपाला गोपाला श्याम गोपाला. मुरली गान गोरा गोपी गोपाला. मुरली गान गोरा गोपी गोपाला. देवकी नंदन सुंदर वेणु गोपाला. देवकी नंदन सुंदर वेणु गोपाला. राधे 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 गोपाला. राधे 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 गोपाला. राधे राधे गोपाला गोपाला श्याम गोपाला. गोपाला गोपाला श्याम गोपाला. मुरली गान गोरा गोपी गोपाला. मुरली गान गोरा, मुरली गान गोरा गोपी गोपाला. ओम नमो भगवते, ओम नमो भगवते, ओम नमो
ब्रह्मदेवाने आपलं स्वरूप 2 रूपात बदललं. ब्रह्मदेवाचं अर्ध अंग झालं शतरूपा आणि उजवं अर्ध अंग झालं मनु. मनु आणि शतरूपा, याचं नाव आहे श्राद्धदेव मनु. त्याचा मुलगा वैवस्वत मनु आहे ना. विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. भगवान गोपालकृष्ण सांगतात, विवस्वान नावाच्या मनुकडून जे सांगितलं गेलेलं आहे तेच मी अर्जुना तुला सांगतोय, श्रीमद भगवद्गीता. आणि या मनुने खूप मोठी तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येनंतर यांना 5 मुलं झाली. थोरला मुलगा उत्तानपाद, धाकटा मुलगा प्रियव्रत. हे मुलांच्या मधलं सांगतोय, पण मुलींच्या मध्ये सगळ्यात थोरली मुलगी देवहूती, दुसरी आकुती आणि तिसरी प्रसूती. आणि या देवहूतीचा विवाह कुणाशी करून द्यावा म्हणून त्यानं नारदांना प्रश्न विचारला. तेव्हा नारद म्हणाले, ब्रह्मदेवाच्या योजनेप्रमाणे अनेक ऋषीमुनी जन्माला आले आहेत, मानस पुत्र आहेत. बरं, तसं एक ऋषी जन्माला आलेत, ते ब्रह्मदेवाचे पुत्र नाही आहेत, पण ब्रह्मदेवाच्या व्यवस्थेप्रमाणे निर्माण झालेत. ब्रह्मदेवानी जे 10 ऋषी निर्माण केले त्यांची नावं दिली तिथे. अंगिरा, भृगु, मरीची, वसिष्ठ, अत्री, पुलस्त्य, पुलुह, क्रतु, अथर्वा आणि नारद हे भगवान ब्रह्मदेवाचे 10 ऋषी पुत्र आहेत. पण या व्यतिरिक्त पण अनेक ऋषी जन्माला घातलेत ब्रह्मदेवानी. त्यामध्ये कर्दम नावाचे ऋषी आहेत. कर्दम यांनाही देवहूती दे. तिला विचारलं की बाई तुला चालेल का तो नवरा? ती म्हणाली माझं भाग्य आहे. मुली सुद्धा अशा विचारशील होत्या, लक्षात घ्याल. नुसता अमका खान तमका खान, खानावळी करून टाकल्यात लोकांनी हल्ली घराच्या. केसाचा तिची स्टाईल कुठली, बुवांच्याच कीर्तनात मी ऐकलं होतं केव्हा तरी. म्हणले मुली काय म्हणतात, रेल्वेतला झाडूवाला चालेल, बुवांच्या स्टाईलने बोलू शकत नाही मी. रेल्वेतला झाडूवाला चालेल पण शेंडीवाला नाही चालत म्हणाले. सगळ्या मुली तशा नसतात, पण आता संख्या वाढली आहे. भिक्षुकाची मुलगी भिक्षुकाची लग्न करायला नको म्हणते, समस्या आली. आणि विशेष म्हणजे त्याच्या नोकरीची खात्री आहे. हे इंजिनियर होतं ते खात्री आहे का सांगा ना. आता किती माणसं कमी केली मोठ्या मोठ्या कंपन्यांनी. रोज ना एका दुसरा नारळ घरामध्ये फुटतोय आणि भरपूर साजूक तूप खायला आहे, अमुक आहे तमुक आहे, घरात एखाद दुसरी गाडी आहे, स्वतःचं घर आहे, अजून काय श्रीमंती असते. ही प्रत्येक भिक्षुकाची आहे, पण नाही लग्न होत हल्ली. समस्या आहे हल्ली. त्यामुळे आम्हाला शहरातलाच पाहिजे शर्ट पॅन्टवाला, आणि त्यात पॅन्ट फाडून घालणार असेल तर फार बेस्ट. मी तळमळीने ही गोष्ट सांगतोय की मुलींनी थोडी मानसिकता बदलली पाहिजे की नाही, धर्माची सेवा करणारा पती आम्हाला पाहिजे नव्हे, आम्हाला आवश्यक. अशा पण मुली असतात बरं. मी हैदराबादला एक मुलगी मला भेटली, बुवा संध्या करणारा मला मुलगा पाहिजे म्हणून माझं लग्न थांबलंय म्हणाली. झालं लग्न आता तिचं, स्नान संध्या करणारा पाहिजे. काहीतरी विचित्र माइंडसेट मध्ये गेले तो लोक, चित्रपट बघून 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 बघून. ही देवहूती म्हणाली की जो धर्मशास्त्राचा अभ्यास करणार आहे, कर्दम ऋषी मोठ्या तपाला बसले, त्यांची सेवा मला करायला मिळाली तर मी माझं भाग्य समजेन. आणि यानंतर कर्दमानं विचारलं लग्न कराल? ते म्हणे करेन लग्न. आधी नकोच म्हणले, पण करेन, पण मी एक मुलगा झाला, एक अपत्य झाल्यावर मी संन्यास घेईन, चालेल का? कुठली मुलगी हो म्हणेल? गोसावी होईन, सकाळची गोष्ट. पण देवहूती म्हणाली काही हरकत नाही, वैराग्य संपन्न पतीची थोडी जरी मला सेवा मिळाली तरी मी भाग्य समजेन स्वतःचं. आणि दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केल्याचा उल्लेख आहे. लग्न झाल्याबरोबर त्यांचं संध्याकाळचं तिकीट काढलेलं नव्हतं. देहाच्या पातळीवरची एन्जॉयमेंट फार नंतरचा विचार आहे हो. चांगल्या प्रकारची अपत्य निर्माण करायची असेल तर आपल्यामध्ये शक्ती, पॉवर स्टोअर करून घ्यायला पाहिजे ना. तपश्चर्या म्हणजे काय? शक्ती स्टोअर करणं आहे, लक्षात घ्याल. हिरण्यकश्यपू तपश्चर्या करतो, रावण तपश्चर्या करतो, महिषासूर तपश्चर्या करतो,
राम तपश्चर्या करतात, कृष्ण तपश्चर्या करतात, सगळे महान महान लोक तपश्चर्या करतात का? याचा अर्थ असा, जगामध्ये सर्वत्र असणारी शक्ती आपल्यामध्ये साठवणं, ती वापरायची कशी? नंतर यांनी वाईट कामा करता वापरली महिषासुर इत्यादींनी, रामानी कृष्णाने ती चांगल्या कामाला वापरली. पण आधी साठवूया तरी मग चांगली मुलं बाळ होतील ना. बाय चान्स शिवाजी महाराज शक्य आहे का? बाय चान्स एकदम रामदास स्वामी शक्य आहे का? अहो 3-3, 4-4 पिढ्या विवेकानंदांच्या मागच्या संन्यासाचा विचार. अहो ईश्वरी देवींचे वडील संन्यासी होते, म्हणजे ते आईचे, आणि त्यांना संन्यास घ्यायची इच्छा होती असे खूप लोक होते, आणि ते विवेकानंदांच्या जीवनात पूर्ण झाले असं. आणि मग तपश्चर्या केल्यानंतर त्यांना जी मुली झाल्यात, त्यातली पहिली मुलगी कला, दुसरी अनुसूया. या मोठ्या झाल्यानंतर कुठल्या कुठल्या ऋषींशी विवाहित झाल्या? कला मरीचींशी, अनुसूया कोणाची पत्नी झाली बोला? हे बेसिक क्वेश्चन्स आहेत, आलंच पाहिजे. ज्या मंदिरात बसलो कळलंच पाहिजे ना यांचे आई बाबा कोण होते. आई म्हणून कोणाला हाक मारत होता? देवहूतीन कर्दमांच्या मुलीला भगवान दत्तात्रय आई म्हणतात, म्हणजे आजी आजोबा कसे असतील. त्यानंतर पुढे श्रद्धा अंगिरसांना, हवीर्भू पुलस्तींना, गती पुलुहांना, क्रिया क्रतूंना, ख्याती भृगूंना, अरुंधती वसिष्ठांना आणि शांती नावाची कन्या अथर्वण ऋषींना देण्यात आली. म्हणून एवढं सगळं होऊन सुद्धा देवहूतीला असं म्हणजे मोठा प्रपंच, काही कमी नाहीये. राजाला लाजावं, राजाने लाजावं अशी संपत्ती घरी आहे, पण तरी तिला शांती नाहीये. आणि तिने एक दिवस आपल्या पतिराजांना प्रश्न विचारला की का हो, आपल्याजवळ सगळ्या सिद्धी आहेत, सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे, पण माझ्या लक्षात आलं की इतकी सगळ्या सिद्धी असून, अन्न आमकं तमकं सगळं असून तुम्ही कशात रमत नाही. न तैषु रमते बुधा. सतत तुम्ही ध्यानस्थ असताना तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद असतो. माझ्याजवळ सुखाची साधनं भरपूर जमा झाली, पण मला रोज टेन्शन असतं, लाईट गेले तर कसं पाणी गरम करायचं. आत्ताच्या भाषेत फक्त बोलतोय. सुखाची साधनं भोवती मांडून आपण कधी प्रसन्न राहू शकतो असं समजू नका. प्रसन्नता त्यावर अवलंबून नाहीये. त्याकरता एकच गोष्ट व्हावी लागते, आत्मज्ञान. सुखी तोच होतो जो शांत आहे. गीता सांगते अशांतस्य कुतः सुखम. जो अशांत आहे तो सुखी कुठला आलाय हो? कसा सुखी असू शकेल? पूर्वीच्या काळी आपण झोपडीत रडत होतो, आता एसीत रडतो. रडणं कॉमनच आहे, जरा कम्फर्टेबली रडतो. रडणं थांबवायचं असेल तर त्याकरता आपला माइंडसेट बदलायला लागेल, दृष्टी बदलायला लागेल. सृष्टी बदलून उपयोग नाही आहे, लक्षात घे. आणि ही दृष्टी बदलून देतात त्यांना सद्गुरू म्हणतात. पण ती म्हणाली तुम्ही माझे सद्गुरू व्हा. नो, आता 9 मुली होताना मी इतका तुझ्याजवळ राहिलोय, त्यामुळे तुला माझ्याबद्दल आदरच वाटणार नाहीये. म्हणजे अपमान करत नव्हती ती त्यांचा, तुम्हाला काही अक्कलच नाही, कशाला तुमच्याशी लग्न केलं. तो रमेश कॉलेजमध्ये मागं लागला होता, तो केवढा मोठा साहेब झाला, तुम्ही कारकुंडे राहिले, काही तुमचा उपयोग नाही. असं बोलणारी नव्हती ती. पण थोडासा एक अतिपरिचयादवज्ञा संतत गमनाद अनादरो भवति. धनादरो भवति. संतत गमनात अनादरो. मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरु काष्ठमिंधनं कुरुते. मलय पर्वतावरच्या त्या भिल्लिणी सकाळी गरम पाणी करायला चंदनाची ओंडकेचे ओंडके जाळतात. परवा आम्ही गेलो होतो त्या जुनागडला, एवढंच चंदनाचं खोड 250 रुपये एवढं. आणि पुन्हा त्याच्यावर सेंट मारला असेल तर कोण असतो, बाहेर आल्यावर 5 वेळा उघडल्यावर काय असेल कोण असतो. कारण आपल्याला त्याचं कौतुक आहे, त्या लोकांना कौतुक नाही. तसं होतं म्हणून मी तुला अनुग्रह देणार नाही. पण मी तुला एक विषय सांगतो, ते तुला अनुग्रह देतील. कोण अनुग्रह देतील? भगवान महाविष्णू तुझ्या पोटी अवतरतील आणि त्यांचं नाव असेल कपिल. आणि तिनं व्रत केलं आणि यानंतर भगवान कपिलांनी तिथे जन्म घेतला. श्री कपिल भगवान की जय. आणि कपिलांच्या या जन्मानंतर खरोखरीच म्हटल्याप्रमाणे संन्यास घेऊन निघून गेले वडील. जन्म दिला
त्याला मुंज करून दिली. वडिलांनी आपल्या मुलाच्या कुठल्या कार्यामध्ये सगळ्यात शेवटी भाग घ्यायचा आहे त्यांनी सांगितलं की मुंज केली की वडिलांची जबाबदारी संपली, मग संन्यास घ्यायला ते मोकळे होऊ शकतात, म्हणजे बायकोनी परवानगी दिली तर, असं त्यांनी सांगितलं. आणि निघून गेले. आता आई आणि मुलगा घरी दोघच जण आहेत, 9 मुलींची लग्न झाली आहेत. आणि एक दिवस आईला वाटलं की आपल्याला आत्मज्ञान व्हावं, आणि म्हणून तिनं त्याला प्रश्न विचारले की मला आत्मज्ञान दे. ज्या करता बाबांना मी विचारलं होतं ते काम तू करायला जन्माला आलायस ना, मला आत्मज्ञान दे. आणि इथे कपिलांनी एक महान योग सांगितला आहे. 6 शास्त्रापैकी सांख्य नावाचं शास्त्र सांगितलंय, ते इथं आलंय. सांख्यशास्त्र कपिलांच्या नावे आहे. संख्येच्या भाषा, संख्या म्हणजे ख्यायते, ख्या म्हणजे व्याख्या. गीतेचा दुसरा अध्याय हो, सांख्ययोग. कीलकाध्याय आहे दुसरा अध्याय. तेच थोडं वेगळ्या पद्धतीने इथे मांडलंय. कपिलांचा सांख्ययोग ऐकण्यासारखा आहे बरं का. कर्दम ऋषींचा हा मुलगा कपिल आपल्या आईला अप्रतिम असा उपदेश करतो. त्या उपदेशाचा आपल्याला सविस्तर विचार करायचा नाही आहे, पण थोडक्यात सांगतो. पंचमहाभूत, पंचविषय, चित्तचतुष्टय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, एवढ्या 5 20 आणि 4 24 गोष्टींनी आपलं जीवन चाललेलं आहे. थोडं ऐका. आता हे 5 कोण हे सांगत बसत नाही. या 24 मध्ये सुद्धा 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्याचा उपभोग घेतला जातो ते, आणि उपभोग घेणारो. त्रिपुटी हा शब्द ऐकला असेल आपण. त्रिपुटी म्हणजे काय हो? 3 गोष्टी. त्रिपुटी 3 गोष्टी. खाणारा, प्रत्यक्षात जे खाल्लं जातं ते, आणि खाण्याची प्रक्रिया होते ते, यांनी या जगातले सगळे व्यवहार चाललेले आहेत. आत्ता आपण श्रोते आहात, मी वक्ता म्हणून आपल्या पुढे आहे, आणि आत्ता आपण श्रवण करीत आहात. आपण सगळे त्रिपुटीचा अनुभव घेत आहे. सगळे जगातले व्यवहार त्रिपुटीने चालत असतात, आणि त्रिपुटीचा नाश झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. भोक्ता भोज्य भोजन, कर्ता कर्म क्रिया, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ध्याता ध्येय ध्यान. एक विचार करावा आई, ज्याचा अनुभव घेतला जातो त्याला प्रकृती म्हणतात, आणि अनुभव घेणारा आहे तो पुरुष आहे. आपण देहाचा अनुभव आतमध्ये बसून घेतो की नाही. जो तो मनुष्य जो तो जीव आतमध्ये आहे, ज्याचा देहाचा जीव जो आहे तो त्या आतमध्ये आहे. आणि आपला देह चांगला आहे. आज जरा पोट बरं नाही आहे, आज जरा मोदक जास्त झाले, काय खायला केले होते, आपण आपला हे करा, हा विचार की नाही मी फिट आहे. फिटनेसचा अनुभव आतमध्ये बसून आपणच घेतोय की नाही. ज्याचा अनुभव घेतोय तो आपला देह ही आपली प्रकृती आहे, लक्षात घ्याल. आणि अनुभव घेणारे आपण हे पुरुष आहोत, परमात्मा आपणच आहोत. हे कळायला थोडं अवघड आहे. आपल्याला असं वाटतं की देह म्हणजे मी आहे. नाही, देह म्हणजे मी नाही. हात तुटला तरी आपण असतो की नाही. पाय बदलता येतो की नाही. सगळ्या गोष्टी बदलता येतात. डोळा बदलता येतो. सगळं नाही का. त्याने नेत्रदान केलं होतं, नंतर हे त्याचा डोळा याला बसवला. परवा एकाला डुकराची किडनी बसवली अमेरिकेत. ते मोठी बातमी वाचली असेल. सुअरची किडनी बसवली, नंतर तो काही महिने जगला, मग गेला तो. म्हणजे याचा अर्थ शरीर नाही. आपण फक्त शरीराचा अनुभव घेतो. ज्याचा अनुभव घेतो त्याला प्रकृती म्हणतात. अनुभव घेणारा मी, त्याला पुरुष म्हटलं यांनी. परमात्मा, आत्मा. परमात्मा म्हणजे सर्वश्रेष्ठ आत्मा. आपण देहाला नाही खायला घालत. म्हणजे खायला देहाला घालतो असं आपल्याला वाटतं, पण बरं कुणाला वाटतं. समजा पदार्थ समोरचा उचलला आणि जिभेवर ठेवला आणि खायला सुरुवात केली, कुणाला बरं वाटलं. बरं वाटण्याचं फिलिंग कुठं आलं बोला. जिभेला बरं वाटल्यानंतर तो निरोप कुठपर्यंत गेला, मनापर्यंत गेला की नाही. आणि मग कुणाला बरं वाटलं.
चांगलं झाल्यानंतर कोणाला बरं वाटलं? मनाला. छान झालंय, पुन्हा यांना बोलवा बरं का पुढच्या वेळेला. प्रवचनकार बदलला तरी चालेल, आचारी बदलू नका. मनाला बरं वाटलं की नाही? मनाला नाही बरं वाटलं हो, मनाच्या आतमध्ये अजून काहीतरी व्यवस्थापन बरं बसलेलं आहे. मनाला बरं वाटलं हे आतल्या व्यवस्थापनाला कळलं. इतका विचार करत नाही माणूस. ज्याचा आपण उपभोग घेतो ती प्रकृती आहे आणि उपभोग घेणारे आपण पुरुष आहोत. नेहमी पुरुष प्रकृतीचा उपभोग घेत असतो. सगळ्यांचे देह प्रकृती आहेत आणि सगळ्यांचे आत्मे पुरुष आहेत. म्हणून पुरुष जरी एकमेकांना भेटले, पुरुष म्हणून जे म्हणवतात ते स्वतःला भेटले एकमेकांना, तरी ते म्हणतात तुमची प्रकृती काय म्हणतीये. बरोबर आहे? कुठला पुरुष असा म्हणतो का सध्या तुमचा पुरुष बिघडलाय वाटतं? म्हणून देहाच्या दृष्टीनं सगळ्या स्त्रिया आहेत लक्षात घ्याल, आणि आत्म्याच्या दृष्टीनं सगळे पुरुष आहेत. एक साधा उदाहरण प्रश्न विचारतो मी आपल्याला. आपण आरशात पाहतो की नाही? म्हटलं म्हणजे काय बुवा, इतके आरसे आहेत आमच्याकडं. गाडीत ब्रेक नसेल तरी झालं पण आरसा चांगला पाहिजे. माझा प्रश्न असा आहे, आरशात बघून तुम्ही आरशातली जी आहे तिला कुंकू लावता का बघणारी आहे तिला कुंकू लावता? बोला. बघता कुठे? आरशात. आणि कुंकू आरशातलीला बरोबर सेट. थांबा थांबा, हलू नको हलू नको, असं आरशातलीला लावता का कधी? किंवा आरशातला जो आहे त्याची दाढी करता का कधी? थांब, नीट थांब, असं कधी होतं का? म्हणजे या सगळ्या माध्यमातून, विषयांच्या माध्यमातून आपण आपल्यातल्याच परमात्म्याची पूजा करतोय. नामदेव महाराजांनी हे सोपं करून सांगितलं. तो कृष्ण कुठे बसलाय? तो कृष्ण आतमध्येच बसलाय. आणि ती राधा कोण आहे? देहरूपी राधा आहे, प्रकृतीरूपी राधा आहे. आणि ती राधा आतल्याच कृष्णाची पूजा करते. ती रुक्मिणी कोण आहे? तर ती रुक्मिणी ही आहे, प्रकृती रुक्मिणी आहे. आणि तिची सेवा घेणारा कृष्ण तो आतमध्ये आत्मरूपानं बसलाय. आणि म्हणून आपल्याला आपला देह आवडतो. का देह आवडतो? ती आपली रुक्मिणी आहे हो. आणि तिला आत्मा का आवडतो? तिचा तो कृष्ण आहे हो. इतकं अवघड तत्वज्ञान नामदेव महाराजांनी किती सोपं करून सांगितलं. देवा तू अवकाश मी भूमिका, तू अवकाश मी भूमिका, तू पिंडी मी शाळुंका, तू पिंडी मी शाळुंका, तू समुद्र मी द्वारका, तू समुद्र मी द्वारका. स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी. चांद मी चांदणी, तू चांद मी चांदणी, तू चांद मी चांदणी, तू नाग मी पद्मिनी, तू नाग मी पद्मिनी, तू कृष्ण मी रुक्मिणी, तू कृष्ण मी रुक्मिणी. स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी. तू वेद मी स्तविता, वेद मी स्तविता, वेद मी स्तविता. देहाच्या बाजूने विचार केला तर आपण देहरूपानं आपल्या परमात्म्याचीच पूजा करतोय, कृष्णाची पूजा करतोय आतमध्ये असलेल्या. आणि स्वतःला जर आपण आत्मा समजलात
तर देहाद्वारे आपण पूजा घेत आहे, म्हणून पूजा ते विषयोपभोग रचना. एकदा हा दृष्टिकोन प्राप्त झाला ना की जगातले सगळे विषय भोग जे आहेत ना ते आपली समाधी ठरतात. निद्रा समाधी स्थिती, संचार पदयो प्रदक्षिण विधी, स्तोत्राणी सर्वागिरो, यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधया. काय कपिलांचं तत्वज्ञान आहे हो. तू वेद मी स्तविता, तू शास्त्र मी गीता, तू शास्त्र मी गीता, तू गंध मी अक्षता, तू गंध मी अक्षता, स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी. नामा नामा म्हणे पुरुषोत्तम, नामा नामा म्हणे पुरुषोत्तम, नामा नामा म्हणे पुरुषोत्तम. पांडुरंगाची स्तुती करतात. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, त्या विठ्ठलाची मी पूजा करतोय. नामा म्हणे पुरुषोत्तम, पुरुषोत्तमा पुरुषोत्तमा पुरुषोत्तमा. आपल्या कानाला जे बरं वाटलं ना आता, स्वरांच्या साह्यानं श्रवणेंद्रियांच्या द्वारे मनाला बरं वाटता वाटता त्या मनाच्या द्वारे या सगळ्या माध्यमातून आपण आपल्या आतल्या परमात्म्याची शब्दरूपी शब्द नावाच्या विषयानं पूजा केली आहे हो. म्हणून बरं वाटलंय. बरं वाटलं की तिथे देवाची पूजा झालेली असते. लक्षात घ्या. जेव्हा प्रेताच्या शेजारी तुम्ही काही गाणं म्हणा, त्याला काय बरं वाटतं? म्हणतो वा छान म्हणताय बरं. उलट होऊ शकतं, एखाद्याचं गाणं ऐकून मरू शकतो एखादा मनुष्य. कुठलाही विषय, नामा म्हणे पुरुषोत्तम, आणि म्हणून आपल्याला देह आवडतोय का? तो देवाची पूजा करायला वापरतोय आपण नकळत. हे विषयी माणसाला सुद्धा कळत नाही की मी काय करतोय, पण इट्स अ फॅक्ट, इट इज सायन्स. प्रत्यक्षात विज्ञान आहे. स्वये भूललो, स्वये भूललो तुझी ये प्रेमा. नीट ऐका शेवटचं चरण. स्वये भूललो तुझी ये प्रेमा, तुझी ये प्रेमा, तुझी ये प्रेमा. आपल्याला आपला देह आवडतोय की नाही बोला? कधी आपण आपल्या देहाचा रागराग करतो की सकाळी आपलं उठल्यावर एक कानफडात देतो म्हणले मी स्वतःला, आणि मग घरातनं बाहेर पडतो, काय उशिरा उठला, असं कधी करतो? सगळ्यांना आपण रागवू, पण स्वतःला रागवतो का? अहो देवाच्या पूजेचं हे साधन आहे हो. काया ही पंढरी, पांडुरंगाला पंढरी आवडते आणि पंढरीला पांडुरंग आवडतो. विचार करा कपिलांचा, काय कपिलांचा तत्वज्ञान आहे.
नामा म्हणे म्हणे पुरुषोत्तमा, स्वये भुललो तुझी ये प्रेमा, मी कुडी तू आत्मा, मी कुडी तू आत्मा, हो मी कुडी तू आत्मा, स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी, तू अवकाश मी भूमिका, अवकाश मी भूमिका, तू पिंडी मी शाळुंका, तू समुद्र मी द्वारका, स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी. अनेक ठिकाणी आपल्याला विषयाची निंदा दिसेल. कपिलांचं हे तत्वज्ञान आपल्याला आपलं जीवन जगायला एक निकोपता, एक शुद्ध विचार कसा असावा हे शिकवतं. कधी स्वतःला अपराधी मानायचं नाही. ते म्हणले मध्यंतरात चहा ठेवलाय हो, त्यांनी असा चहा घेणं असं अपराधासारखं वाटतं हो. नाही, अपराधासारखं वाटायचं कारण काय? अहो फक्त फॉर्म बदलला, प्रवचनाच्या ऐवजी चहा. आणि त्याचा परिणाम काय? नवीन प्रवचन ऐकायला फ्रेश. कुठेतरी पळपुटेपणा करून विषयांचे भोग भोगा असं आपल्याला आपली संस्कृती सांगत नाही. फार विचारपूर्वक ऋषींनी प्रतिपादन केलं, लक्षात घ्याल. रडत रडत माणसं उपभोग घेतात. का म्हणले रडताय का? म्हणले उपास होता आणि चुकून चकली खाल्ली मी, एकादशी मोडली. एकादशी काय कचकड्याची मोडायला? अरे विष्णू सहस्रनाम एकदा जास्त म्हण एक चकलीबद्दल, म्हणजे पुढच्या वेळेला चकल्या पण कमी खाशील. एक वाक्य लक्षात ठेवाल, विवेकानंदांचं वाक्य आहे, ज्याच्या भोगात ताकद नाही त्याच्या त्यागात काय ताकद असणार आहे? भोग भोगताना मी भोग भोगतोय असा विचार करू नये. भोग भोगताना मी परमात्म्याची सेवा करतोय असा विचार करा. पूजा ते विषयोपभोग रचना काय आचार्यांनी गंमत म्हणून लिहिलंय का? आणि हे एकदा तत्वज्ञान आलं की परिणाम असा होतो की तिथेच समाधी लागते म्हणाले. कपिलांचं हे तत्वज्ञान अप्रतिम आहे. त्यांनी सांगितलंय की कशा प्रकारे विश्व निर्माण होतं आणि पुरात एकदा इथे सृष्टी कशी निर्माण झाली याचा परत एकदा उल्लेख येतो. म्हणजे व्यवस्थित सांगितलंय त्यांनी. ते सगळं सांगत बसत नाही. आपण पुढच्या कथानकाकडे जाऊया, पण तत्पूर्वी थोडं नाम गाऊया. हे काय आता शेवटपर्यंत चालणार आहे का? काय का मिरवणूक आहे? मिरवणूकच असेल असं आपण गृहीत धरूया. हा मजा अवकाशामी भूमिका. थोडं नाम गाऊ आणि कथानक. त्यांना निरोप देता आला तर बारीक करा, असं काही नाही देता येणार ना, ओळखीचे असतील तर. बर असो, थोडं नाम घ्या अशी आपल्याला विनंती. देवहूतीनं स्वतःचा उद्धार कसा होईल या दृष्टीनं मार्गदर्शन घेतलं आणि शेवटचा जो अध्याय आहे
या ठिकाणी दुसरा शेवटचा जो अध्याय 33वा आलाय तो अध्याय देवहूतीची जीवनमुक्ती असं सांगणार आहे. थोडं नाम गाऊ आणि पुढच्या कथानकाकडे आपण जाऊया. आपण सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ नाम घ्या अशी आपल्याला विनंती. हरी सुंदर नंद मुकुंदा हरी हरी सुंदर नंद मुकुंदा हरी हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंदा बोला हरि सुंदर नंद मुकुंदा हरि हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि केशव हरि गोविंदा हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंदा हरि सुंदर नंद मुकुंदा हरि सुंदर हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम वनमाली मुरली धारी वनमाली मुरली धारी गोवर्धन गिरिवरधारी गोवर्धन गिरिवरधारी गिरिवर नित नित कर माखन चोरी नित 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 कर माखन चोरी नित नित कर हरि नारायण हरि ओम हरि हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंदा हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय. याच पट्टीत आहे. इथे तिसरा स्कंध समाप्त होतो. 33वा अध्याय देवहूतीचा उद्धार कसा झाला, जीवन मुक्ती देवहूतीची. मला पुष्कळ वेळा असं वाटतं देवहूतीचं हे चरित्र प्रत्येक स्त्रीने अभ्यासावं असं आहे. देवहूती ज्यांची मुलगी आहे तिच्या आई वडिलांच्या नावाला तिनं मोठेपणा आणला का कमीपणा आणला बोला. मुलगी म्हणून धन्य आहे, काही चुकली नाही. पत्नी म्हणून काय मुलींना संस्कार दिलेत. अनुसूया मुलगी आहे त्या देवहूतीची, काय अनुसूयेवर संस्कार, काय अरुंधतीवर संस्कार. 9 मुली. कपिल तिचा मुलगा आहे. मुलांना जे संस्कार द्यायचे असतात बरं लक्षात घ्या. एक एक प्रत्येक स्त्रीला काही भूमिका, प्रत्येक पुरुषाला प्रत्येकाला काही भूमिका उठवाव्या लागतात. कन्या म्हणून धन्य, बरोबर आहे, टिक मार्क करा मनातल्या मनात. पत्नी म्हणून धन्य, माता म्हणून धन्य, साधिका म्हणून धन्य, शिष्या म्हणून धन्य आणि सिद्धा म्हणून धन्य. अजून काय भूमिका असतात. आपल्याला ज्या ज्या भूमिका मिळाल्या त्या प्रत्येक भूमिकेला मी 100% न्याय देईन असं प्रत्येकाने जर ठरवलं तर जगामध्ये सुख नांदल्याशिवाय राहील का बोला. आणि ही नदी, ही देवहूती नदी स्वरूपात बदलली. पुष्कळ लोक असे करतात की आपलं जीवन समाजाला उपयोगाला पडावं. यमाची बहीण आहे, सूर्याची मुलगी, तिचं नाव यमी, यमयमी संवाद आहे वेदामध्ये. ती पाण्याच्या स्वरूपात बदलली जगाचं कल्याण व्हावं म्हणून. ती यमुना नावाची नदी आहे. संत आपल्या स्वतःच्या इच्छेनं कुठल्याही महाभूतामध्ये आपला देह अर्पण करतात आणि अखंड सेवा करीत राहतात. ती नदी आज कलकत्त्याला आहे. तिचं नाव आहे सिद्धपदी उर्फ हुगली नदी, जी गंगेला मिळते, कलकत्त्याला आहे. अरे मला स्वतःला एखादा सत्पुरुष असतो, त्याला विचारतात बाबा तुला अजून एक 50,000 वर्ष जगायचं, काय होशील. तो म्हटला मी पिंपळाचं झाड होईन आणि लोकांना सावली देईन. म्हणून पिंपळाला पण नमस्कार करतो. न जाणू तो सत्पुरुष असला, साक्षात्कारी असला आणि तिथे ते प्रारब्ध संपवायला त्याच्यात असला तर त्याचं काही कर्म नवीन क्रियामान तयार होत नसतं. कुठल्या स्वरूपात काय असेल सांगता येत नाही. लक्षात घ्या. हे थोडासा व्हास्ट विचार आहे पण आहे इथे तो. आणि यानंतर अतिशय सुरेख असा 4था स्कंध सुरू होतो. 4थ्या स्कंधामध्ये अत्यंत अप्रतिम असा अध्याय येतो. पहिला अध्याय मी आता बोलणार नाहीये. 4 मनूंचं वर्णन केलंय, बाकीचे मनू कसे होते. पण भगवान दत्तात्रेयांचा जन्म या 4थ्या स्कंधातल्या 2ऱ्या अध्यायात आलेला आहे. पहिल्याच अध्यायात शेवटी आलाय. 2रा अध्याय सुरू होण्यापूर्वी आपण फक्त जन्म झाला असं म्हणूया. ती कथा बघायला नको, कारण गेल्या वर्षीच पाहिली आपण ती गुरुचरित्रामध्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ लाईट लावूया. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते, ओम नमो भगवते वासुदेवाय. यानंतर दक्षाच्या यज्ञामध्ये शंकरांच्या पत्नीनी सतीदेवीनी
कसा प्राण अर्पण केला, ही कथा येते. दक्ष हा विष्णू भक्त आहे, पण दक्ष हा शिवांचा द्वेषी आहे. भागवतातली ही कथा मुळातून वाचून काढा प्रत्येकाने. अत्यंत सावध करणारी ही कथा आहे. बऱ्याचदा आपण संप्रदाय म्हणून बऱ्याचदा अभिनिवेश निर्माण करतो, स्वतःच्या भोवती भिंती निर्माण करतो. आम्ही अमक्या संप्रदायाचे, त्यांचं आमचं जमत नाही. भागवत स्वच्छ सांगतं की एकच परमात्मा अनेक रूपांनी प्रगट होतो. तो जेव्हा विश्व निर्माण करतो तेव्हा त्या शक्तीला ब्रह्मदेव असं म्हणतात. विश्वाचं परिपालन करतो त्यावेळेला त्याला विष्णू असं म्हणतात. आणि विश्वाचा संहार करतो, डिमॉलिश करतो, पुन्हा निर्माण करण्याकरता, तेव्हा त्याला शिवतत्व म्हणतात. एकच परमात्मा. म्हणून कधी त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला भेद आहेत असं आपल्याला जरी वाटलं तरी त्या भेदांच्या द्वारे त्या उपासकानं, जे काय आपलं एखादा वैष्णव आहे त्यानं शंकरांचा द्वेष केला पाहिजे असं नाही. की शंकरांचा द्वेष करताना आपण काय करतो, विष्णूचा अपमान करतो. आपल्याला वाटतं विष्णूचा सन्मान म्हणजे शंकरांचा द्वेष. आपल्याला म्हणजे ज्याला वाटतं त्याला वाटतं ना पाकिस्तानच्या लोकांना की भारताचा द्वेष केला तरच आपण पाकिस्तानी, असं नेपाळच्या लोकांना नाही वाटत आहे. कुणाच्या द्वेषावर माझी उपासना जर अवलंबून असेल तर किती मी कच्चा आहे. एक सुंदर श्लोक आहे, प्रत्येकाने लक्षात ठेवाल. या जगातला पहिला शिवभक्त कोण आहे, कल्पना आहे का आपल्याला? जगातला पहिला शिवभक्त विष्णू. आणि या जगातला पहिला विष्णू भक्त कोण आहे? शंकर. शिवस्य हृदयम विष्णू, विष्णो हृदयम शिवा. शिवाचं हृदय विष्णू आहे आणि विष्णूचं हृदय शिव आहे, असा पुराणातला श्लोक आहे. आदरणीय करपात्रीजी महाराज नेहमी म्हणायचे, शंकर ही तमोगुणाची देवता आहे, विष्णू ही सत्वगुणाची देवता आहे आणि ब्रह्मदेव ही रजोगुणाची देवता आहे. ब्रह्मदेव क्षणभर बाजूला ठेवा, माझा मुद्दा आता शिवविष्णू एवढाच चाललाय. तमोगुणाचा रंग कुठला सांगितलाय माहितीये का? काळा रंग तमोगुणाचा आहे. शंकरांचा रंग कुठला आहे? कर्पूर गौरम, गोरा पिट्ट आहे. करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि नमः पार्वती पते. अहो कशाला असं का झालं? अरे तमोगुणाची देवता, त्याचा ब्लॅक रंग असायला पाहिजे, काळा कुट्ट रंग असायला पाहिजे, पण तो पांढरा का झाला? कारण तो सत्वगुणाच्या देवाचं चिंतन करतोय. चिंतन करता 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 तेच तो झाला पांडुरंग. याचा अर्थ पांढरा रंग. कुठंतरी पांढऱ्या रंगाचा पांडुरंग पाहिलाय आपण? मूळ ठिकाण आहे पंढरपूर. आता आठवा कसा दिसतोय? काळा कुट्टा आहे की नाही? अरे सत्वगुणाची देवता, त्याचा पांढरा शुभ्र रंग पाहिजे, तो कसा झाला? काळा. का? करपात्रीजी महाराज सांगायचे, कारण तो त्याचं चिंतन करतोय शंकरांचं, त्यामुळे हे असं झालं. रामायणात एक कथा येते की सीता म्हणते त्या त्रिजटेला की अगं त्रिजटे, मला भीती वाटायला लागली आहे, मला भीती वाटायला लागली. मी रामाचं चिंतन करून 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 सारखं राम 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 म्हणून 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 बिभेमी सखी संवीक्ष. मला भीती वाटते. का? रामाचं नाव घेत 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 मी चुकून रामाच्या स्वरूप रामच होणार नाही ना मी, असं मला भीती वाटते. कुंभारणीच्या माशीचं उदाहरण दिलंय, भ्रमरी. व त्रिजटा काय म्हणली? अगं बाई खरंच की ग, मला पण तोच प्रॉब्लेम वाटतोय. फार शहाणी आहे ती त्रिजटा. त्रिजटा असून शहाणी होती. ह्या कसल्या आहेत ना? ती म्हणली अगं मग तसं झालं तर फारच काम झालं. सीतेला सांगतेय त्रिजटा की असं झालं, तू जर
घाबरतेस कशाला राम होशील म्हणून? रामाचं नाव घेत, रामाचं चिंतन करत, रामाचं ध्यान करत करत तू राम रूपात कन्व्हर्ट होशील, बदलशील. अगं बरं झालं की रावणाला राम नकोच आहे, तो तुला हाकलून देईल, जा 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 म्हणेल. आणि तिकडं जेव्हा तू जाशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल राम तुझं चिंतन करून करून सीता झाली, परत तेच होणार म्हणाले. काय सुंदर विचार आहे हा. आपल्या उपासनेत असं आहे का विचार करा, ज्याचा त्याने विचार करा. कारण काय होतं, मी रामदासी आहे, मला वाटतं तो वारकरी आहे. दुसऱ्याच्या अंगावरची चांगली साडी पाहिल्यानंतर वाटतं तसं पांडुरंगाकडे बघून मला काय वाटतंय. इतक्या सामान्य पातळीला उतरलो. आणि म्हणून आमच्या कोल्हापूरचे महाराज एक अप्रतिम पद म्हणायचे, तुकाराम महाराजांचा अभंग. ते म्हणले फरक किती आहे आणि साम्य किती आहे ऐका. आकाशामध्ये अजून पृथ्वीचे तुकडे असे तरंगत होते, तर काशी नावाचा तुकडा नंतर जोडला गेला. असं गोळा लक्षात घ्याल, पृथ्वीचा गोळा असा नंतर झालाय. हे असं पंढरपूर असं 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 तरंगतंय सगळं. आणि नंतर असं 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 होत मग नंतर ग्रॅव्हिटी मिडल डेव्हलप झाला, असं मराठीत बोलतो. कल्पना करा. आणि पाण्यामध्ये वाहून जाईल ही काशी, एवढा सगळा मोठा तुकडा, काशी नावाचं गाव. म्हणजे डेव्हलप व्हायचं आहे अजून, पण तिथे काशी वाराणसी निर्माण होणार आहे. म्हणून भगवान शंकरांनी त्रिशूलानी अशी वरती धरली, जसं काही जिलबी बिलबी अशी आपण धरतो ना, किंवा बिस्किट धरतो बघा चहात पडलेलं. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येण्याकरता बोलतोय मी. बिस्किटं पण अशी झाली तर का मारीची बिस्किटं कपात जात नाही. बिस्किटाचं कपाचा एवढा असायचं, पार्लेजीचं जातं ते परत येत नाही. अशी ती काशी पाण्यात जाऊ नये म्हणून शंकरांनी उचलून धरली म्हणे. कुणी? शंकरांनी त्रिशूळावर काशीपुरी उचलून धरली. आणि त्याच वेळेला पंढरपूर पण बुडायला लागलं. म्हणजे पंढरपूर नंतर त्याचं नाव नंतर ठेवलंय, पण तो भाग भूभाग बुडायला लागला जिथे भगवान येऊन थांबणार होतो. म्हणून त्याच्या खाली त्यांनी सुदर्शन चक्र असं ठेवलं आणि त्याद्वारे ते असं उचलून धरलं. हाच फोटो तुकाराम महाराजांनी काढला आणि सांगितलं दोघं रक्षण करणारेच आहेत ना. त्रिशूलावरी काशीपुरी, त्रिशूलावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. हो चक्रावरी पंढरी. दोघे तरी सुद्धा दोघे सारिखे सारिखे, दोघे सारिखे सारिखे, दोघे सारिखे सारिखे, दोघे सारिखे सारिखे. विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. अहो दोघं विश्वनाथ आणि विठ्ठल, विष्णू आणि शंकर घट्ट सखे आहेत हो. त्यांचं जमतं, भक्तांचं का जमत नाही कोणास ठाऊक. एका फरक ऐका. एका विभूतीचा गोळा भस्म लावतो, एका कस्तुरीचा टिळा, एका कस्तुरीचा टिळा, एका गजचर्म व्याघ्रांबर, एका भरजरी पीतांबर. दोघे सारिखे सारिखे, दोघे सारिखे सारिखे. एका तुळशीचा हार, एका तुळशीचा हार, हार हार.
एका तुळशीचा हार, एका वासुकीचा भार, एका वासुकीचा भार, एक गरुडावरती बसे, एक नंदीवरती असे, तरी सुद्धा दोघे सारिखे सारिखे दोघे. एका अर्धांगी पार्वती, एका अर्धांगी पार्वती, एका अर्धांगी पार्वती, एक रखुमाईचा पती, एक वाळूत मारिल्या रेषा ऋणानुबंधाच्या. एका अर्धांगी पार्वती, एक रखुमाईचा पती, तुका म्हणे हरिहर, तुका म्हणे हरिहर. फरक एका वेलंडीचाच आहे ना हो. तुका म्हणे हरी हरी हरिहर, एका वेलांटीचा फेर, एका वेलांटीचा फेर, तरी सुद्धा दोघे सारिखे सारिखे दोघे सारिखे सारिखे दोघे सारिखे सारिखे दोघे सारिखे 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 सारिखे. दक्षाची पूर्ण कथा पाहायला नको आता वेळेअभावी. या दक्षाच्या जीवनामध्ये त्यानं विष्णूची भक्ती केली, पण शंकरांचा द्वेष केला, परिणाम त्याचा मस्तक नाहीस झाला. काही वेळा उलटही होत. पांडुरंगाला न मानणारा होता ना एक जण शंकरांचा भक्त, नरहरी सोनार. त्याच्याकरता भगवंताला चमत्कार दाखवावा लागला. आपली उपासना सोडायची गरज नाही, लक्षात घ्याल. दुसऱ्या उपासकाबद्दल आणि दुसऱ्या उपास्याबद्दल मनात एक सुप्त आदर ठेवा, हा मुद्दा आहे फक्त. कारण आज असे अनेक संप्रदाय उदयाला आलेत की आमच्याच देवाची उपासना करा, बाकी सगळे अर्धे देव, चतकोर देव. काय चतकोर? ज्याला पूर्ण माप कळलं तो चतकोर कळेल ना. देवाचं माप कळलंय का तुम्हाला? मला हे मुद्दा कळत नाही की अरे जो मुळातच इन्फिनिट आहे, मोजता येणार नाही असा आहे, तो अर्धान चतकोर कसा करता तुम्ही? एक भाकरी आहे चतकोर वाडा कळू शकतं, म्हणजे एकचा तुम्हाला डायमेन्शन कळले, देवाचं डायमेन्शन कळलंय का तुम्हाला? हे अवतारच आहे का? अर्धा अवतार, अर्धवट अवतार म्हणे, अंशावतार. अरे कुठला अंशावतार? प्रत्येक अवतार हा अवतार असतो. समर्थांची ओवी आहे, सगळे ब्रह्मांड ब्रह्मांडोदरी माईल कैसे. सगळं ब्रह्म, सगळे ब्रह्म ब्रह्म. आत्ता जे काय आपल्याला, आत्ता मी जे एका आकाशगंगेबद्दल बोललो, अशा अनंत आकाशगंगा, सगळं ब्रह्म संपलं का? या संपूर्ण विश्वाचं जे मूळ मटेरियल संपलं का? म्हणून अत्यतिष्ठ दशांगुलन म्हटलंय सहस्र शीर्षा या पुरुष सूक्तानी. कधीच कुठल्या देवाचा उपास्याचा तिला कधी जीवनात द्वेष करून काय होतंय सध्या माहितीये का? कुठली तरी उपासना आपण करत असतो, म्हणून दुसऱ्या उपास्याचा आपण मनातल्या मनात बोलत नाही. कुठला आले असं कधी नाही. दुसरा देव पाहू नये हा नियम नाहीये हो, दुसरा देव दिसू नये हा नियम आहे. माझे समर्थ पंढरपूरला गेले,
पांडुरंगासमोर उभा राहिलाय हा तेजस्वी रामदास. चरणावर मस्तक ठेवलं, जिथे ज्ञानोबानी मस्तक ठेवले तिथे डोकं टेकायला मिळालं. आपल्याला तर आपलं भाग्य नाही का हो? आणि हाक मारले, देवा धनुष्यबाण कुठे ठेवलेस रे? काय काळ येऊन पोहोचलाय आणि कटेवर हात ठेवून खुशाल उभा राहिलायस? का रे उभा श्रीरामा येथे, का रे उभा श्रीरामा येथे, का रे उभा श्रीरामा येथे, का रे उभा राम, का रे उभा. मन मोहन मेघ श्यामा. 2 मिनिटात थांबतोय. मन मोहन मेघ श्यामा, का रे उभा श्रीरामा येथे, का रे उभा. काय केली सीता माई, काय केली सीता माई येथे राई रखुमाबाई, येथे राई. राई म्हणजे राधा. दोघी दोघी शोभत रामा तुला. काय केले वानर दळ येथे मेळविले गोपाळ, काय केली अयोध्यापुरी येथे वसविली पंढरी, काय केले धनुष्य बाण करकटावरी ठेवून, दिसे हनुमंत तो एकला. त्याच्यावरनं तुला ओळखलं, नाही तर तो दुसऱ्या कोणावर हात जोडत नाही. तो हात जोडतोय म्हणजे हा रामच असला पाहिजे. गरुड हनुमंत पुढे उभे राहतील. दिसे हनुमंत तो एकला, हाका सैन्यातूनी फुटला. निवडणुका जवळ आल्यामुळं रामा काय रूप धारण केलं. देशावर वेळ काय आली आहे, गप्प बसायचं, मौन धारण करायचं आणि कटेवर हात देऊन आज आरामशीर उभं राहावं, असं बरोबर आहे का? आणि शेवटी समर्थांच्या भावाकरता पांडुरंग राम झाले असं समर्थ अनुभव लिहितात. रामदासी जैसा भाव, रामदासी जैसा भाव, तैसा होय पंढरी राव. का रे उभा श्रीरामा येथे, का रे उभा, का रे उभा, का रे उभा श्रीरामा. करायचीच आहे ना भक्ती, नीट ऐका, करायचीच आहे ना. मग जास्तीत जास्त परिपक्व भक्ती करा. आपलाच देव, अहो मूर्तीत नव्हे या खांबातही तोच आहे. मूर्तीत आहेच आहे. प्रल्हादाचं चरित्र आज आपल्याला आज कथा समता ऐकायचंय समारोपाच्या वेळेला. प्रल्हादांनी त्या खांबामध्ये नरसिंह आणून ब्राह्मणांकडून वेदमंत्र प्रतिष्ठापना नव्हती केली काही. एकदाच नारदांकडून त्यांना ऐकलं होतं, भगवंत कुठं आहे? सदा सर्वत्र सम. बस संपला विषय, लक्षात ठेवाल प्रत्येकाने. कुठं आहे देव? कोणी विचारलं, सदा सर्वत्र सम. बस. कोणी म्हटले? ज्ञानोबानी. तुला अनुभव नाही आहे? मग माझा ज्ञानोबांवर विश्वास आहे. आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवावा अशी आमच्याकडे परंपरा. आपल्याला आईला विचारायचं नाही कधी जाऊन की हेच माझे वडील कशावरनं सांग, असं आमच्याकडे पद्धत नाही. म्हणून याला आप्तवाक्य प्रमाण म्हणतात. आमच्याकडे पद्धती आहे. आईवर श्रद्धा, वडिलांवर श्रद्धा ठेवायची, पण ॲक्च्युली DNA टेस्ट केली पाहिजे. हे तुम्ही करत बसा. खर्च, ज्यांच्या श्रद्धा कमी असते ना त्यांना खर्च फार असतो, हे लक्षात ठेवा. हां, काहीतरी आपल्याजवळ बेसिक फंडामेंटल्स क्लिअर पाहिजे तिथे. त्याशिवाय मी प्रवचनही करू शकणार नाही, आपण भक्ती करू शकणार नाही. ज्ञानोबानी म्हटलंय सदा सर्वत्र सम. बस संपला विषय.
हे त्यानं एकदा ऐकलं होतं नारदांकडून, प्रल्हादानं, आणि तो म्हणतो बाबा कुठे विचारताय, कुठं नाही विचारानं, खांबातनं प्रकट झाले ना. प्रकट होण्यापूर्वी त्यात दडवले होते का त्यांनी? नव्हते दडवले. हे जर नाही केलं ना तर आपली उपासना वाया जाते, जशी दक्षाची गेली. हे कथानक फार नीट अभ्यासलं पाहिजे. आज जगामध्ये इतक्या अभिनिवेश निर्माण झालेत, या सांप्रदायिक भिंती निर्माण झाल्यात. आम्ही अमक्या संप्रदायाचे, आम्ही द्वैती, आम्ही अद्वैती, आम्ही विशिष्टाद्वैती, आम्ही केवलाद्वैती. किती मारामाऱ्या. धर्माच्या नावाखाली जगामध्ये जेवढी युद्ध झाली आहेत ना, तेवढी बाकी कुठल्याही कारणानं झालेली नाही आहेत, लक्षात ठेवा. आणि याचं कारण भागवतातला हा अध्याय जो आहे ना, या अध्यायाची फिलॉसॉफी, तत्वज्ञान आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवलं नाही. प्रामाणिक इस्लाम धर्मीय हेच मानेल की सगळी सृष्टी अल्लाहनं निर्माण केली आहे आणि अल्लाची ही लेकरं आहेत, मी कुणाला मारणार नाही. प्रामाणिक जर तो मुसलमान असेल, प्रामाणिक बोलतोय मी बरं, मुल्ला मौलवींच्या नादाला लागून केवळ त्या धर्ममार्तंडांच्या त्यांची कशी पोळी टिकावी म्हणून ते प्रचार करतात. शुकदेव तसं करत नाहीत. शुकदेव जगताच्या कल्याणाचा, गॉड, जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन, डी फॉर डिस्ट्रक्शन. कुठलाही गॉडचा भक्त, कुठलाही प्रामाणिक ख्रिश्चन कुणाचाही द्वेष करू शकणार नाही जर तो प्रामाणिक असेल तर. म्हणून फार सुंदर असा एक श्लोक सांगतो आणि थांबतो चहा करता. सुंदर श्लोक आहे. यम शैवा समुपासते शिवैति ब्रह्मेति वेदांतिना. एकच तत्व आहे. शिवभक्त त्याला शिव म्हणतात. यम शैवा समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदांतिना. वेदांती लोक ब्रह्म ज्याला म्हणतात. बौद्धा बुद्ध इति ययूर इति वा झोरोष्टरस्य अनुगाः. जे होवेति यहूदिनो जिन इति ध्यानस्थ तीर्थंकराः. ख्रिस्ता येशुर्ती प्रभुर्विजयते तुर्कस्य ह्यल्लाभिधा. मला वाटतं हा जगन्नाथ पंडितांचा श्लोक असावा. एक असते तत्व. काय साईबाबांनी सांगितलं? सबका मालिक एक. आणि असं म्हणून पुन्हा उपासना सोडायची नाही बरं, नाही तर बरं झालं. सोमवारी आहे ते ऐकलंय आपण, परत तेच बोलत नाही. आणि अशा पद्धतीने एक प्रगल्भ असे ज्ञानोबा आहेत, असे तुकोबा आहेत, असे रामदास स्वामी आहेत, असे शंकराचार्य आहेत. गेले त्या जगदंबेकडं आणि तिचे स्तोत्र केल्यावर महालक्ष्मी प्रगट झाली. गेले त्या काशीला मातेकडं, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैर. हा आचार्यांचा श्लोक आहे बरं. आणि प्रगट झाली. गेले त्या वृंदावनला आणि पक्के अद्वैती असणारे अप्रतिम अशा कृष्णाचं सुंदर स्तोत्र केलंय त्यांनी. भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम. प्रगट झाले भगवान गोपाल कृष्ण. इतका पक्का अद्वैती आहे आणि तरी प्रत्येक सगुणाची स्तुती करतो तो देव प्रगट होतो. याचा अर्थ काय? त्यांना सगुण आणि निर्गुण दोन्ही एक आहे हे कळलंय. तुझं सगुण म्हणो की. आणि जास्तीत जास्त प्रगल्भ ही भक्ती करूया आपण, त्याकरता भागवत आहे हो. असा अभिनिवेश निर्माण करण्याकरता नाही आहे. इथेच विरमतो आणि सगळेजण एकाग्रतेनं मस्तपैकी चहा घेऊया. काय जे असेल ते. बरं, मी चहा म्हणायचो तिकडे कॉफी असायची, असं नाही. जे असेल ते घेऊन परत येऊन बसूया आणि बरोबर 10 मिनिटात कथा परत सुरू होईल. 10-15 मिनिटात आपण पुढच्या कथानकाचा आनंद घेऊया. इतका वेळ थांबला तसे अजून अर्धा मिनिट बसा अशी विनंती. गोपाल कृष्ण भगवान की.